आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी करितो वाचस्पति से करी प्रबंध होडा आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करे ज्ञानपद्य जोडी थोरा विमाते विठाला गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणे कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानवरा यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाला ज्यांनी विपुल प्रमाणामध्ये साहित्य दिलं, अर्थात ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, किंबहुना आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून ज्यांनी वारकरी संप्रदायाला भागवत नावाचा खांब दिला, असे पैठण निवासी ज्यांना सकल संतांनी शांती ब्रह्म ही पदवी बहाल केली, असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा श्रीमद भगवद्गीतेचं महत्व प्रतिपादन करणारा, भगवद्गीतेचा विशेष सांगणारा, भगवद्गीतेचं गुण गौरव प्रतिपादन करणारा आणि भगवद्गीतेचं महात्म्य आपल्याला सांगणारा 3 चरणाचा अभंग आहे. विठाला विठाला परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन हरिभक्त परायण गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपाशीर्वादाने वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी पाताळगंगा खालापूर पनवेल परिसर आयोजित भव्य दिव्य अशा प्रमाणाचा हा अखंड हरिनाम महोत्सव सोहळा जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचा अर्थात तुकोपनिषदाचं पारायण या ठिकाणी चालू आहे. अर्थात जगद्गुरु तुकोबरायांनी समाधी अवस्थेमध्ये राहून भंडारा भामचंद्र घोरोडा या डोंगरावरती राहून जे काही मंत्राची अभिव्यक्ती त्यांच्या वैखरी वाणीतून बाहेर पडली, जे शब्द त्यांच्या वाणीतून प्रस्फुटित झाले, त्या रत्नाचं, त्या शब्दांचं, त्या मंत्राचं आपण या ठिकाणी पारायण करत आहोत. हा आपल्या जीवनातील महल भाग्याचा क्षण आहे. जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं पारायण असताना देखील भगवद्गीतेचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग मी घेतला. याचं एकमेव कारण हा सप्ताह जो आहे हा भगवद्गीतेच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने देखील आयोजित आहे, म्हणून हा अभंग जाणीवपूर्वक मी घेतलेला आहे. विठाला विठाला भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा सामान्य ग्रंथ तुम्ही समजू नका, हा फार विशेष ग्रंथ आहे, हा फार महान ग्रंथ आहे. हा भगवद्गीता हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ आहे, हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. जसं मुस्लिम धर्माचा कुराण हा हिंदू त्यांचा धर्म आहे, धर्मग्रंथ आहे, ख्रिश्चन धर्माचा बायबल हा त्यांचा धर्मग्रंथ आहे, तसा हिंदू धर्माचा श्रीमद भगवद्गीता हा धर्मग्रंथ आहे. भगवद्गीताच हा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ का ठेवला गेला त्याचे कारण तुम्हाला माहित असतील किंवा नसतील मला तरी सांगता येणार नाही, पण त्याच्यावरती चिंतन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपल्या भारतामध्ये या सनातन परंपरेमध्ये समग्र विश्वामध्ये भारताकडे ज्ञानाचा गुरु म्हणून पाहिलं जातं. त्याचं एकमेव जर कारण काही असेल तर भारताकडे विपुल प्रमाणामध्ये असणारं ज्ञान. विदेशी लोकांकडे तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्याकडे संपत्ती आहे, पण ज्ञानाचा मात्र त्यांच्याकडे अभाव आहे. या जगामध्ये एकमेव भारत देश असा आहे की त्या भारत या शब्दामध्येच त्याचं नाव, त्याचं रहस्य दडलेलं असतं. काही काही लोकांच्या नावामध्येच त्यांचं रहस्य दडलेलं असतं. बघा, जुन्या काळामध्ये ज्या लोकांनी 3 वेद पाठ केले त्यांचं आडनाव त्रिवेदी पडलं, ज्या लोकांनी 2 वेद पाठ केले त्या लोकांचं आडनाव द्विवेदी पडलं, ज्या लोकांनी 4 वेद पाठ केले त्यांचं आडनाव चतुर्वेदी पडलं. मला बाकीचा विस्तार करायचा नाही, माणसाच्या नावामध्ये त्याचं रहस्य दडलेलं असतं. तसा आपला हा जो भारत देश आहे या नावामध्येच या देशाचं विशेषत्व सामावलेलं आहे. भा म्हणजे ज्ञान, व्याकरण जर शिकला असाल तर त्याचा पदच्छेद थोडा करा. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रम रमती असा धातू आहे. रम रमती म्हणजे रममान होणे. ज्या देशातले लोक ज्ञानामध्ये रममान होतात त्याला भारत असं म्हणतात. विठाला विठाला झाले, या भारतामध्ये काही लोक उपनिषदांमध्ये रममान झाले, या भारतामध्ये काही लोक शास्त्रार्थामध्ये रममान झाले, तर या भारतामध्ये काही लोक पुराणामध्ये रममान झाले. पण कालांतराने हे संस्कृत वाङ्मय लोकांना कळना म्हणून संतांनी जाणीवपूर्वक या भारतातील लोकांना त्या मातृभाषेमध्ये रमवण्याचा प्रयत्न केला. म्हणून भारतीय तत्वज्ञान भारतामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये बोलल्या जातं. असा ज्ञानाचा विपुलपणा जगामध्ये भारत सोडून दुसऱ्या कोणत्याच देशात नाही. विठाला विठाला
राज्यामध्ये जाऊन पहा, प्रत्येक राज्यात भाषा वेगळ्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोक मराठी बोलतात, काही लोक इंग्रजी बोलतात, काही लोक हिंदी बोलतात, काही लोक लमण भाषा बोलतात, काही लोक मारवाडी भाषा बोलतात. तिकडे विदर्भात जर गेलं तर तिकडं वराडी भाषा आहे, म्हणजे प्रत्येक विदर्भी भाषा आहे. म्हणजे एकच आपला वारकरी संप्रदाय आहे, पण मराठवाड्यातले कीर्तन करायला लागले तर त्यांची भाषा वेगळी असते. विदर्भातले कीर्तनकार कीर्तन करायला लागले तर त्यांची भाषा वेगळी असते. कोकणातली मंडळी जर कीर्तन करायला लागली तर त्यांची भाषा वेगळी असते. पुणेरी भागातले लोक जर कीर्तन करायला लागले तर त्यांची भाषा वेगळी असते. भाषा भिन्न भिन्न असेल, पण सांगितलं जाणारं तत्वज्ञान मात्र एकच आहे, विठाला विठाला. पण किती आपल्या इकडे किती ज्ञान आहे बघा. जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते सगळं वेदामध्ये ज्ञान आहे. वेदाचं सार भगवंतांनी सांगितलं. जेवढे वेद आहेत, आपल्या इकडे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले जातात. हे 4 वेदाची उत्पत्ती कुठून झाली? जसं भागवत हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, मान्य आहे, पण लिखाण कोणी केलं? व्यासांनी. ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबरायांनी, लिखाण कोणी केली? सच्चिदानंद बाबांनी. तसं वेद कोणी सांगितले आणि कोणी लिहिले सांगा म्हणलं, नाही सांगता येत. ज्ञानोबरायला विचारलं, माऊली या भारतामध्ये असणारं विपुल ज्ञान जे वेदामध्ये आहे, हा वेद निर्माण केला कोणी? ज्ञानोबराय म्हणजे वेद कोणी निर्माण केलेला नाही, त्याला अपौरुषेय म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये त्याच्याकरता शब्द वापरलाय अपौरुषेय. पौरुषेय म्हणजे पुरुषाच्या बुद्धीतून आविष्कृत झालेलं जे ज्ञान असतं त्याला पौरुषेय ज्ञान म्हणतात. आणि कुठल्याही पुरुषाच्या मुखातून जे ज्ञान निर्माण झालेलं नाही, धाता यथा पूर्वम अकल्पयत अशी श्रुती आहे वेदामध्ये. म्हणजे ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली, त्या सृष्टीच्या उत्पत्ती बरोबर जो आपोआप निर्माण होतो त्याला वेद म्हणतात. विठाला विठाला. ज्ञानोबराय विचारलं, माऊली जरा ही वेदाची उत्पत्ती कशी झाली आम्हाला जरा सांगावं. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये वेद कशी निर्माण झाले त्याकरता 2 ओव्या खर्च केल्या. 9033 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्या 9033 ओव्यापैकी 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबराय ह्या वेदाची उत्पत्ती कशी झाली ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय सांगतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा क्षीर समुद्रामध्ये झोपला. शांताकारम भूयशयनम पद्मनाभम सुरेशम वर्णन केलं गीतेमध्ये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपला. आता झोपल्याच्या नंतर त्याची पत्नी त्याचे पाय चेपायलाय. आता याच्यापेक्षा दुसरा काय आनंद आहे? माणूस झोपलाय, त्याची पत्नी जर पाय चेपत असेल तर याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद आहे? लक्ष्मी माता त्यांचे पाय चेपत आहे. पाय लक्ष्मीचे हाते. नित्य लक्ष्मी माता भगवंताचे पाय चेपत आहे. शेष शेयाची शेया आहे. क्षीर समुद्र शांत परिसर आहे आणि भगवान परमात्म्याचे पाय लक्ष्मी माता चेपत आहे. अशा काळामध्ये परमात्म्याला झोप लागली. झोपल्याच्या नंतर माणसं घोरतात. काही लोक घोरतात, काही घोरत नसतात. कशी लोक घोरतात? वारीच्या वाटेने आपल्याला चांगला अनुभव. दिवसभर माणूस भजन करून करून दमलेला असतो आणि नेमका एखादा शेजारी खराटे घेणारा माणूस झोपतो. असा घोरतो, असं वाटतं पक्वा उचलून डोक्यात टाकावा. घेणं आपल्याला नाही, पण परमात्मा घोरल्याच्या नंतर सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात, परमात्मा घोरल्याच्या नंतर दुसऱ्याला त्रास नाही झाला, तर परमात्मा घोरल्याच्या नंतर वेद निर्माण झाला. ओवी कशी बघा, ज्ञानोबराय म्हणतात, हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा भोरू. ज्ञानोबराय म्हणतात, भगवान परमात्मा झोपला आणि निद्रिताचा भोरू तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णू घोरायला लागला. पहिल्यांदा घोरला एका खराट्यामध्ये ऋग्वेद, दुसऱ्या खराट्यामध्ये यजुर्वेद, तिसऱ्या खराट्यामध्ये सामवेद आणि चौथ्या खराट्यामध्ये अथर्ववेद. परमात्मा घोरल्याच्या नंतर त्याच्या निश्वासातून जर वेद निर्माण होत असेल, घोरताना जर वेद निर्माण होत असेल, तर बोलताना किती ज्ञान येत असेल. विठाला विठाला. म्हणून भारतामध्ये जे वेद आहेत, सगळं जग भारताकडे ज्ञान या दृष्टीने पाहतं, ते भारताकडे वेद आहेत म्हणून. आणि वेदाची उत्पत्ती ज्ञानोबराय सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घोरण्यातून झाली. मग हिंदू संस्कृती जी आहे, आपला हिंदू सनातन धर्म जो आहे, या सनातन धर्माचा धर्मग्रंथ एखादा वेद ठेवायला पाहिजे होता ना. पण आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या सनातन परंपरेचा धर्मग्रंथ वेदातला एकही वेद नाहीये. ना ऋग्वेद, ना यजुर्वेद, ना सामवेद, ना अथर्ववेद. आपल्या इकडे 6 शास्त्र आहेत. ऐकून ठेवा, कळलं तर पाहण्या तर सोडून द्या. पंचदशी जर शिकलात, विचारसागर शिकलात, उपनिषद शिकलात, ज्ञानेश्वरी वगैरे जर तुम्ही ग्रंथ शिकलात तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं. आपल्या इकडे 12 शास्त्रकार आहेत. ज्ञानोबरायांनी त्याच्यातले 6 शास्त्रकार घेतले बघा. जर तुम्ही गणपती पाहिला ज्ञानेश्वरीचा सुरुवातीचा, तर त्याच्यामध्ये 6 हात सांगितलेले ज्ञानोबरायांनी. ते 6 हात म्हणजे कोणते? ते 6 शास्त्र आहेत. देखा षडदर्शने मणिपती, त्याची भुजांची आकृती. मला त्याचा विस्तार करायचा नाही. 6 आस्तिक शास्त्र आहेत, 6 नास्तिक शास्त्र आहेत. आता त्याचे नावं सांगायला मला याची वेळ नाही, मला पुढे जायचंय. आपल्या इकडे 6 आस्तिक शास्त्र. आस्तिक म्हणजे काय? आपण आस्तिक कुणाला म्हणतो? जो गळ्यात माळ घालतो, गंध लावतो, नामस्मरण करतो, देवाची पूजा करतो, आपण त्याला आस्तिक म्हणतो. आणि जो माळ घालत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही, आनंदी पंढरपूरची वारी करत नाही, देवाला मानत नाही, आपण त्याला नास्तिक म्हणतो.
पण देवाला मानणारा आस्तिक आणि देवाला न मानणारा नास्तिक अशी संकुचित व्याख्या आस्तिकाची आणि नास्तिकाची नाही. कशाला आस्तिक म्हणतात? जर वेदाची परंपरा पाहिली, भारतीय सनातन परंपरेची जर परंपरा पाहिली, तर वेदाला जो मानतो त्याला आस्तिक म्हणतात आणि जो वेदाला मानत नाही त्यांना नास्तिक म्हणतात. विठाला विठाला. हे जर नाही कळलं तर याच्या पुढे जाऊन सांगतो. जो ज्ञानेश्वरी गाथा भागवत मानतो तो आस्तिक आहे आणि जो गाथा भागवत ज्ञानेश्वरी मानत नाही तो किती देवाची पूजा करत असला, नामस्मरण करत असला तरी देखील तो नास्तिकच आहे. विठाला विठाला. सांख्यशास्त्र बघितलंय का? सांख्यशास्त्र बघून घ्या. कपिल मुनीने सांगितलं आपल्या देवती मातेला भागवतामध्ये तो विषय आलेला आहे. कपिलांनी एवढं तत्वज्ञान सांगितलं पण तरी देखील कपिलांनी ईश्वराला मानलं नाही. आता पुष्कळ विस्तार आहे, मला तो घ्यायचा नाही. आपल्या इकडे वेद आहेत पण वेदातला एकही वेद आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ होऊ शकला नाही. आपल्या इकडे 6 आस्तिक शास्त्र आहेत, 6 नास्तिक शास्त्र आहेत, पण त्यातला एकही शास्त्र हिंदू धर्माचा धर्मग्रंथ होऊ शकला नाही. आता पुढे चला. आपल्या इकडे 18 पुराण आहे ज्या व्यासांनी त्यांची निर्मिती केलेली आहे. ते 18 पुराणातलं एक पुराण तुम्ही पहा. गरुड पुराण पहा, मार्कंडेय पुराण पहा, श्रीमद भागवत महापुराण पहा, देवी पुराण पहा, अनेक 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणापैकी एकही पुराण आपली भारतीय संस्कृतीचा धर्मग्रंथ झाला नाही. भगवद्गीताच का झाला त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी पाहिजे. विठाला विठाला. या जगात जेवढं ज्ञान आहे ते सगळं ज्ञान वेदात आहे. ऐका, वेदात जेवढं ज्ञान आहे ते सगळं ज्ञान वेदाचा सार श्रीमद महाभारत आहे. या महाभारताचा सार भीष्म पर्व आहे आणि भीष्म पर्वाचाही सार श्रीमद भगवद्गीता आहे. विठाला विठाला. महान असणारा श्रीमद भगवद्गीता हिंदू धर्माचा धर्मग्रंथ, सनातन परंपरेचं ज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. या धर्मग्रंथाची उत्पत्ती कुठे झाली तुम्हाला सर्वांना माहिती असेल. गीतेतला पहिला श्लोक. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव. पुढचं नाही मला सांगायचं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ही भगवद्गीता कुठे जन्माला आली? कुरुक्षेत्रावरती. पण कोणत्या कुरुक्षेत्रावरती त्याच्याकरता विशेषण दिलंय धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती ही भगवद्गीता जन्माला आली. बरं कुठे जन्माला, कशी जन्माला आली? जसं आता मी तुमच्या समोर माईक मध्ये बोलतोय, तुम्ही छानपैकी ऐकायला बसलात. खाली मॅट आहे, प्रकाश आहे, सगळं शांत वातावरण आहे आणि अशा शांत वातावरणामध्ये भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली का? या गीतेची उत्पत्ती जी झाली ना, नीट लक्षपूर्वक ऐका. ही गीतेची उत्पत्ती रणभूमीवरती झालेली आहे. ज्याच्या जीवनामध्ये रणकंदन मासताना त्यांनी भगवद्गीता वाचली पाहिजे. विठाला विठाला. युद्धाचा प्रसंग आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एका बाजूला 7 अक्षविणी सैन्य आहे, एका बाजूला 11 अक्षविणी सैन्य आहे. 11 अक्षविणी कोणाच्या पक्षात आहे? कौरवांच्या. 7 अक्षविणी कोणाच्या पक्षात आहे? पांडवांच्या. आणि दोन्ही सैन्यामध्ये समोरासमोर आता उभे राहिलेले आहेत. कधी आक्रमण होईल आणि कधी युद्ध चालू होईल सांगता येत नाही. अशा प्रसंगामध्ये अर्जुनाने भगवंताला विनंती केली, देवा हे सगळे लोक युद्ध करता या ठिकाणी आलेत, आमच्यासोबत युद्ध कोण करणार आहे? कौरव पक्षातले. मग कौरव पक्षामध्ये युद्ध करण्याकरता कोण कोण आले जरा मला बघू दे, जरा मला बघायचंय. यावदेतान निरीक्षेहम योधू कामा नवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. भगवान कृष्णाला अर्जुन महाराज म्हणतात, देवा अस्मिन रणसमुद्यमे मया सह कह योद्धव्यम. देवा या रणभूमीमध्ये मी कुणाबरोबर युद्ध करा मला जरा बघू दे बरं. जसं आपण कीर्तनाला आल्याच्या नंतर पहिल्यांदा इकडे पाहतो कोण कोण गायक मंडळी, पहिल्यानंतर इकडे पाहतो कोण गायक आहे, समोर कोण बसले, पहिल्यांदा पाहतो की नाही आपण. वक्ता उभा राहिल्याच्या नंतर समोरल्या श्रोत्यांची मनस्थिती ओळखत असतो की नेमकं काय लागेल, काय सांगितल्याच्या नंतर हे प्रसन्न होतील. तसा अर्जुनाने रणभूमीवरती गेल्याच्या नंतर अर्जुन मला देवा मयासह कह योद्धव्यम, मी कुणाबरोबर युद्ध केलं पाहिजे मला जरा बघू दे. मग त्यामुळे अर्जुनाने देवाला आज्ञा केली. अधिकार बघा भक्ताचा. भक्तराज अर्जुन देवाला आज्ञा करतो, देवा शेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युत मे रथम उभयोः शेनयोः मध्ये स्थापय. हे देवा, हे अच्युता, हे कृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. आणि ज्ञानोबारे म्हणतात, ऐका अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला नेऊन दोन्ही सैन्या माझी केला उभा केली. ज्ञानोबारे म्हणतात, अर्जुन मला देवा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर, मला जरा बघू दे कोणाबरोबर युद्ध करायचे. आज्ञा केली देवाला. देवाने मागचा पुढचा एका क्षणाचाही विलंब न करता लगेच ते वाघुरे हातामध्ये घेतले आणि अर्जुनाचा रथ कुठे नेऊन उभा केला. त्या रथाचं वर्णन ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये करतात. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी सारंग धरो अर्जुनेशी. ज्ञानोबा म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ नाही, जस काय तो रथ म्हणजे एखाद्या पर्वताला पंख फुटावेत अशा पद्धतीचा तो रथ आहे. 4 प्रकारचे गरुडाच्याही तुलनेचे घोडे त्याला लावलेले आहेत. साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या रथाचं सारथ्य करतोय आणि ध्वजस्तंभावरती भगवान शंकर हनुमंतरायाच्या रूपाने बसलेले आहेत. असा रथ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला.
पण कुणाच्या समोर नेऊन उभा केला? भगवान श्रीकृष्ण परमात्मा किंवा व्यास सांगतात, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च मयीक्षितां वाच पार्थ पश्येतां समएतान् कुरुन इति. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुणाच्या समोर नेऊन उभा केला माहितीये का? भीष्म द्रोण प्रमुखतः, भीष्माचार्याच्या आणि द्रोणाचार्याच्या. जर तुम्ही जाणकार श्रोते असाल, भगवद्गीता कधी ऐकली असेल, मोठ्या महापुरुषांचं जर श्रवण केलं असेल, तर तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल, भगवंताने अर्जुनाचा रथ भीष्माचार्याच्या आणि द्रोणाचार्याच्या समोरच का नेऊन उभा केला? जर देवाने अर्जुनाचा रथ जर कर्णाच्या समोर नेऊन उभा केला असतं काय झालं असतं? दुःशासनाच्या समोर नेऊन उभा केला असतं काय झालं असतं? दुर्योधनाच्या समोर नेऊन उभा केला असतं काय झालं असतं? ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा रथ जर दुःशासनाच्या समोर नेऊन उभा केला असता तर अर्जुनाला आपल्या पत्नीची झालेली विटंबना, द्रौपदीचं वस्त्रहरण आठवलं असतं आणि एका क्षणाचाही विलंब न करता युद्धाला प्रारंभ झाला असता. एका क्षणाचाही विलंब न करता. जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा रथ जर दुर्योधनाच्या समोर नेऊन उभा केला असता तर एका क्षणाचाही विलंब न होता युद्धाला प्रारंभ झाला असता. जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा रथ कर्णाच्या समोर किंवा अश्वत्थाम्याच्या समोर नेऊन उभा केला असता, एका क्षणात युद्धाला प्रारंभ झाला असता आणि युद्धाचा निर्णय त्याच वेळेला निर्णय लागून गेला असता. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा चतुर या जगात दुसरा कोणी नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. भगवंतासारखा चतुर कोणी नाही. कारण मोठी माणसं आहे ना, कमी वेळेमध्ये अनेक तत्वज्ञान सांगून जातात, कमी वेळेमध्ये, आणि हे ज्याला जमलं ते जगामध्ये श्रेष्ठ असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नुसतं युद्ध करायचं नव्हतं. ऐका, युद्ध करून त्यांना दृष्टाला तर मारायचंच होतं, परंतु युद्ध करून त्याला काय करायचं होतं? या जगाला ज्ञान द्यायचं होतं. भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुनाचं निमित्त केले फक्त जगाला ज्ञान देण्याकरता. जर ओवी पाठ असेल तर सांगा, ज्ञानोबराय अर्जुनाचे निर्व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसाराय उडे घोर ओझे खेळले जगाचे. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुनाचं फक्त निमित्त आहे आणि अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अख्ख्या जगाला ज्ञान दिलं. ज्ञानोबरायने उदाहरण कसं दिले बघा. तुमच्या इकडे गाय आहेत का? गावठी नसतील पण जर्शी तर असतील ना, कोणत्या तरी असतीलच ना. तर ज्ञानोबरायने उदाहरण दिले बघा. गाय ज्या वेळेला येते त्यावेळेला तिच्या काशीतून दूध येतं. ते कुणा करता असतं? दूध असतं वासरा करता, पण उपयोग कुणाला होतो? अख्ख्या घरातल्या लोकांना. तसं ज्ञानोबराय उदाहरण देतात, गायीचं दूध वासरा करता असतं पण घरातल्या अख्ख्या लोकांना त्याचा उपयोग होतो. तशी ही गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितली अर्जुना करता, पण अख्ख्या जगाला उपयोग झाला. विठाला विठाला. सांगणारा कोण आहे? या भगवद्गीतेचा अर्थ सांगणारा साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे महाराज. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय कुणाला? सांगणारे काय सोमे गोमे नाहीयेत. जसा ऐकणारा विद्वान लागतो त्याचंही लक्षण केले. जर विचारसागर कोणी शिकला असाल तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि उदार अशा प्रकारचे जर असतील तर त्यांच्या मुखातून ऐकलं पाहिजे. बाकीच्यांच्या मुखातून ऐकून काय उपयोग होत नाही. म्हणून या जगामध्ये अनेक वक्ते झाले पण ज्ञानोबरायासारखा वक्ता नाही झाला. तुम्ही अभंगकथेत वाचला असेल, सांगतील ब्रह्मज्ञान नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, पण ज्ञानोबरायासारखं ब्रह्मज्ञान जगात कुणाला सांगता येणार नाही. म्हणून तर ज्ञानोबरायाकडे कृपाळुता आहे, ज्ञानोबरायाकडे उदारता आहे, ज्ञानोबरायाकडे श्रोत्रिता आहे आणि ज्ञानोबरायाकडे ब्रह्मनिष्ठा देखील आहे. कृपाळू उदार ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि उदार हे चार गुण वक्त्याच्या ठिकाणी असावे लागतात बरं का. आणि ऐकणारा कोण ऐकावा लागतो? ज्ञानोबराय म्हणतात कुणालाही तत्वज्ञान सांगू नये. अर्जुनालाच काही तत्वज्ञान सांगितलं. अनाधिकारी व्यक्तीला जर हे ज्ञान सांगितलं तर त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. ज्ञानोबरायने आपली गुरु परंपरा सांगितली. मला हे ज्ञान कुठून प्राप्त झालं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आखा अभंग तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये ज्ञानोबरायने आपली गुरु परंपरा सांगितली. का सांगितली? योग्य अधिकारी व्यक्तीला जर ज्ञान दिलं तर त्याचा उपयोग होतो, नाही तर उपयोग होत नाही. म्हणून ज्ञानोबरायने किंवा संतांनी सांगितलं, क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकायचा व्यर्था पुलेवाच्या शिनविणे. ज्याला क्रोध येतो, क्रोध म्हणजे राग, ज्या व्यक्तीला राग येतो त्याला तत्वज्ञान सांगू नये. ज्याच्या अंतःकरणामध्ये कामना उत्पन्न होते त्याला तत्वज्ञान सांगू नये. ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे त्याला अंतःज्ञान सांगू नये. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, जे ज्ञान भगवंतांनी आपल्या आईला दिलं नाही. नीट ऐका,
जे ज्ञान भगवंतांनी आपल्या वडिलांना दिलं नाही, जे ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्या भावाला दिलं नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे ज्ञान आपल्या पत्नीला सुद्धा दिलं नाही. काही काही लोक चतुर असतात बघा, आईला सांगत नाहीत, वडिलाला सांगत नाहीत, भावाला सांगत नाहीत, पण पत्नीला सांगितल्याशिवाय राहत नाही. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा असा आहे, वडिलांना सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पत्नीला सांगितलं नाही, सनकादिकांना देखील सांगितलं नाही. ज्ञानोबाच्या ओव्या पहा कशा आहेत. ज्ञानोबा म्हणतात, जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माता देवकीसी, जेन सांगेचे बंधू भळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. आणि पुढची ओवी बघा, देवी लक्ष्मी येगुडी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आधीच कृष्ण स्नेहाचे बिक यातीची आती. पुढची ओवी, सनकादिकांची या आशा, वाढेनल्या होत्या कीर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा येतेच ना. ज्ञानोबा म्हणतात, अरे बाप रे बाप, जे ज्ञान देवाने आपल्या आईला, भावाला, वडिलांना, सनकादिकांना, बायकोला कुणाला दिलं नाही, ते ज्ञान भगवंताने अर्जुनाला दिलं. अर्जुनालाच का दिलं? त्याचं कारण ज्ञानोबा सांगतात, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसकसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबा म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे ज्ञान फक्त अर्जुनाला दिलं. याचं कारण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अर्जुनावरती असणारं ज्ञान. विठाला विठाला भगवान स्वतः सांगतात, अर्जुना तू कसा आहेस बाबा? तू सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्यगती, पै गौपे ही तया प्रती चावण्याचे सुखे. फार महत्वाची परंपरा सांगतो, नीट कान उघडे ठेवून ऐका. कीर्तनातून तत्वज्ञान किंवा प्रवचनातून तत्वज्ञान किंवा गुरु परंपरेने तत्वज्ञान कुणाला प्राप्त होतं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, जो सुमन आहे. सुमन म्हणजे नाव ठेवायचं नाही बरं का. आता काय माऊलीचं नाव असेल सुमन होती म्हणजे सांगा मला कीर्तन झालं तत्वज्ञान. सुमन नावाच्या महिलेच नाही. सुमन म्हणजे काय? ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे, सुमनो. आणि अनन्य गती, जो अनन्य झालेला आहे. अनन्य म्हणजे नारद भक्त सूत्रामध्ये सांगितलंय, अन्य आश्रयानाम त्यागः इति अनन्यता. गायीचं वासरू जसं गायीशी अनन्य असतं, छोटस बालक जसं आईशी अनन्य असतं, तसा जो श्री गुरुशी अनन्य झाला त्याला तत्वज्ञान सांगावं, बाकीच्यांना सांगू नये. विठाला विठाला सुमनु आणि शुद्धमती, अनिंदको. ज्याने कधी कुणाच्या आयुष्यात निंदा केली नाही त्याला तत्वज्ञान सांगावं. जो व्यक्ती निंदा करतो त्याला तत्वज्ञान सांगू नये. अनिंदको अनन्यगती, पहिला गोपेही परितया प्रती चावणे सुखे. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना ज्याचं मन शुद्ध झालंय त्याला तत्वज्ञान दिलं पाहिजे. जो कधी कुणाची निंदा करत नाही त्याला तत्वज्ञान दिलं पाहिजे. जो अनन्य झालाय त्याला तत्वज्ञान दिलं पाहिजे. आणि हे तिन्ही गुण अर्जुनाच्या ठिकाणी बसतात. म्हणून भगवंतांनी हे ज्ञान फक्त अर्जुनाला दिलं, बाकी कोणाला नाही दिलं. नीट ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दोनदाच तत्वज्ञानाच्या गप्पा मारल्या. तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जीवन चरित्र तुम्ही पहा. आपलं कसं झालंय, कोणी समोर होऊ द्या, आपण त्याच्या पुढे आपलं तत्वज्ञान पाजरत बसतो. आपल्या आखलीचे तारे आपण तोडत बसतो. आपल्याला सांगण्याकडे ना दे थोडंच असतं आपल्याकडे, पण तेवढंच आपल्याला बडबड बडबड करायची सवय लागली. आपल्याकडे एक मन आहे मराठीमध्ये, ओथळ पाण्याला खळखळाट फार असतो. अल्प विद्यापरी गर्व शिरोमणी, मजवणे ज्ञानी पुन्हा. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्ञानी नाही, पण किती वेळा गप्पा मारल्या तत्वज्ञानाच्या? फक्त दोनदा. आणि किती शिष्य केले देवानी? फक्त दोनच. ऐका, तरुणपणामध्ये अर्जुनाला शिष्य केलं आणि जाण्याच्या काळामध्ये उद्धवाला शिष्य केलं. अर्जुनाला शिष्य करून गीता सांगितली, उद्धवाला शिष्य करून भागवत सांगितलं. गीता सांगून कसं जगावं ते शिकवलं आणि भागवत सांगून कसं मरावं ते शिकविलं. विठाला विठाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तरुणपणामध्ये फक्त एकच शिष्य केला, त्याचं नाव आहे अर्जुन. पुन्हा दुसरा शिष्य नाही केला देवाने. अख्खी परंपरा पहा तुम्ही देवाची. देवाने दोनच शिष्य केले. तरुणपणामध्ये पहिला शिष्य केला अर्जुन आणि त्याला श्रीमद भगवद्गीता सांगितली. त्यालाच का सांगितली त्याचे कारण आपण पाहू झालो. आणि जी भगवद्गीता सांगितली ना ती सामान्य नाहीये. ज्ञानोबा वर्णन करतात, आधीच विवेकाची गोठी. सांगणारा कोण? वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि ऐकणारा कोण आहे? भक्तराज किरीटी. नुसता भक्त नाही म्हणलं, भक्तांचा राजा भक्तराज अर्जुन ऐकायला आहे. विठाला विठाला ही गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली. सांगणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, ऐकणारा अर्जुन आहे. आणि अर्जुनाच्या निमित्ताने जगाला ही भगवद्गीता सांगितली. पण तुम्हा आम्हाला भगवद्गीतेविषयी प्रेम उत्पन्न झालं का? हा प्रश्न आहे. तुम्हा आम्हाला त्याचा फायदा झाला का? तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भगवद्गीतेविषयी किती प्रेम असेल किंवा किती फायदा झाला त्यातून आपल्याला काही घेणे देणे नाही. या भगवद्गीतेची स्तुती कोण करतं माहितीये का? त्याच्यावरनं त्याचं महत्व ठरत असतं. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन केलंय. या भगवद्गीतेचं वर्णन कोण करतं माहितीये? ते हनुमने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी. जे शब्द काय पुढं? गीता तत्व. भगवान शंकर पार्वतीला कैलासामध्ये सांगतात, पार्वती जसं तुझं स्वरूप नित्य नूतन. पार्वती म्हणजे कोण आहे? माया. आणि माया कशी आहे? नित्य नूतन आहे की नाही?
भगवान शंकर सांगतात पार्वती जशी माया नित्य नूतन आहे ना तसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे, आणि जसे तुझं स्वरूप माया नित्य नूतन आहे तशी भगवद्गीता नित्य नूतन आहे. किती वेळा वाचा, हो किती वेळा, माणसाला कंटाळा येत नाही. आणि जेवढ्या वेळा तुम्ही भगवद्गीतेचा श्लोक वाचाल तेवढ्या वेळा नवीन 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 अर्थ स्फुरण होतात. वाचले तर स्फुरण होतात, नाही वाचले तर कुठून होतील. विठाला विठाला. ज्ञानोबा वर्णन करतात या भगवद्गीतेची इच्छा कोण करतं? जे अपेक्षी जे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारांगती रमिजे जेथ. ज्ञानोबा म्हणतात या भगवद्गीतेची अपेक्षा, या भगवद्गीता आपल्याला श्रवण करायला प्राप्त व्हावी इच्छा कोण करतं? जे अपेक्षी जे भक्ती, म्हणजे जे भक्त लोक आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला भगवद्गीता ऐकायला मिळाली पाहिजे. म्हणजे जे भक्त आहेत त्यांना भगवद्गीता ऐकावीशी वाटते, आणि जे अभक्त आहेत त्यांना गाणे ऐकावीशी वाटतात. विठाला विठाला. हा भगवद्गीता असा ग्रंथ आहे महाराज, या भगवद्गीतेवरती लिखाण केलं नाही असा एकही विद्वान भारतात जन्माला आला नाही. कोणताही असू द्या, द्वैत मानणारा असू द्या, तरी त्याने भगवद्गीतेवरती भाष्य केलंय. तुम्ही किती शिकलात मला माहिती नाही. रामानुजाचार्य म्हणून एक महान पंडित होऊन गेले ऋषिकेश हरिद्वार तिकडे उत्तरेमध्ये, पण त्यांनी गीतेवरती भाष्य केलं पण द्वैत सांगितलं. वल्लभाचार्य नावाचे एक विद्वान होऊन गेलेत, त्यांनी गीतेवरती भाष्य केलं पण द्वैत सांगितलंय. निंबार्काचार्य नावाचे एक विद्वान होऊन गेलेत, त्यांनी गीतेवरती भाष्य केलं पण त्यांनी द्वैतच सांगितलं. मला सांगायचं काय, गीतेवरती भाष्य केलं नाही असा एकही महात्मा या भारतामध्ये जन्माला आला नाही. सगळ्यांनी गीतेवर, शंकराचार्याने सुद्धा केलं शंकरम शंकराचार्य, म्हणजे जेवढे जन्माला आले त्यांनी सगळ्यांनी गीतेवरती भाष्य केलं. आता याच्या पुढे चला, हे बाकीचे थोडं आपण त्याचे कधी नाव नाही ऐकले, पण ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असे विश्वमौली ज्ञानोबा आहे, त्यांनी वेदावरती भाष्य केलं का? त्यांनी पुराणावरती भाष्य केलं का? नाही. गीतेवरतीच का भाष्य केलं? कारण गीतेसारखा महान ग्रंथ जगात दुसरा कोणता नाही. विठाला विठाला. वर्णन कसं केलंय? गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद भाष्य केलं म्हणजे गीता किती महान ग्रंथ असल्याचा विचार करा. असा एकही विद्वान जन्माला आला नाही. ज्ञानोबा सुद्धा गीतेवरती भाष्य करतात, म्हणजे गीता काय सामान्य ग्रंथ आहे? याच्या विषयी पुढे अजून सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा वेळ आली आणि ज्या जगातले सगळे धर्म पहिल्यांदा एकत्रित आले, आता अनेक वेळा आले, पण पृथ्वी तलावरती या भूतलावरती पहिल्यांदा, सर्वात पहिल्यांदा सगळे धर्म एकत्रित आले. ते कुठे? अमेरिकेमध्ये, शिकागोमध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि ज्यावेळेला भारतातून या भारतीय संस्कृतीचं, हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता कोणाला पाठवायचं हा प्रश्न आला, त्यावेळेला त्यांनी विचार केला की इंग्रजी बोलणारा, सगळ्या ग्रंथांवरती प्रभुत्व असणारा आणि कुठल्याही भाषेमध्ये व्याख्यान करू शकणारा आपल्या सनातन परंपरेमध्ये एकच तरुण आहे, आणि त्याचं नाव आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांची निश्चिती केली की भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता, त्याचं नेतृत्व करण्याकरता स्वामीजींना पाठवा. स्वामीजींना सर्व विद्वानांनी बोलवलं, सांगितलं स्वामीजी हिंदू धर्माचा धर्मग्रंथ प्रचार प्रसार करण्याकरता, नेतृत्व करण्याकरता तुम्ही शिकागोला जा. त्यांनी सांगितलं ठीक आहे मी जातो, पण कोणता धर्म आपला ग्रंथ घेऊन कोणता जायचा? धर्म प्रतिनिधित्व करण्याकरता कोणता ग्रंथ न्यायचा? वेद न्यायचा का शास्त्र न्यायचे का पुराण न्यायचं? नेमकं न्यायचं कोणतं? त्याला स्वामी विवेकानंदांनी सांगितलं सगळ्या ग्रंथांमध्ये श्रेष्ठ ग्रंथ हा भगवद्गीता आहे. म्हणले का? भगवद्गीतेमध्ये जे आहे ते जगात दुसरं कोणत्या ग्रंथामध्ये नाही. दिसायला छोट आहे, आपल्या इकडे मराठी एक म्हण आहे, घागर में सागर. दिसायला छोटे आहे पण अख्खा ज्ञानाचा समुद्र त्या भगवद्गीतेमध्ये साठवलेला आहे. मग स्वामी विवेकानंदांनी ती भगवद्गीता घेतली. जर छोटीशी जर फुल स्केप मध्ये जर ती भगवद्गीता जर लिहिली तर 700 श्लोक आहेत. अध्याय किती आहेत? अध्याय 18, 700 श्लोक. आणि 700 श्लोकाची 18 अध्यायाची भगवद्गीता फुल स्केपवर जर लिहिली तर फार तर 30 ते 35 पानं होतात. आणि 30-35 पानाचा ग्रंथ घेऊन स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांनी विचारलं कौनसे देश से, कुठल्या देशातून तुम्ही आलात? त्यांनी सांगितलं भारतातून. कोणता धर्मग्रंथ आहे तुमचा? त्यांनी आपल्या पिशवीतून काढली, ती भगवद्गीता त्यांच्या हातामध्ये दिली. त्यांनी ती पाहिली मागून फिरून, 25-30 पानं. त्या माणसाला वाटलं अरे काय हे तरुण पोरग एवढं एवढंसं. कारण तिथे जे लोक आले होते ना, यहुदी, पारसी, ख्रिश्चन, मुस्लिम, जेवढे काही धर्म लोक या भारतात आहेत ते सगळे धर्मग्रंथाचे मोठाले ग्रंथ घेऊन तिथे ते लोक आलेले. आणि स्वामी विवेकानंद आपले 25-30 पानाची भगवद्गीता तिथे घेऊन गेलेले. आणि ज्या वेळेला सगळे धर्मग्रंथ घेतले एकावर एक असे व्यासपीठावरती ठेवले, जसे इथे ठेवलेत असे, तसे स्वामी विवेकानंदाकडनं गीता घेतली. आता सगळ्यात छोटा ग्रंथ म्हणल्याच्या नंतर कुठं ठेवायला पाहिजे? वर ठेवायला पाहिजे की नाही? आहे की नाही?
वर ठेवायला पाहिजे. पण त्यांनी काय केलं, अपमान करण्याकरता त्यांना वाटलं असलंच काय एवढं एवढंसं दिसतंय हे. ती गीता घेतली आणि त्यांनी सगळ्या ग्रंथात खाली, आता त्याच्यावरती एवढे ग्रंथ ठेवले, ती गीता दिसायला सुद्धा तयार नाही. मला पूर्ण इतिहास सांगायचा नाही, पुढचा मुद्दा तुम्हाला सगळं माहिती आहे. स्वामी विवेकानंदाची ज्या वेळेला व्याख्यानाची वेळ आली, अख्खी अमेरिका नाही अख्खं जग त्यांनी जिंकून घेतलं. श्री गुरूंची कृपा ज्याच्यावरती असते ना, त्या व्यक्तीचं व्याख्यान जगाला रुचकर लागत असतं. विठाला विठाला. आणि या भारतीय संस्कृतीमध्ये रेड्याला बोलवणारे महापुरुष जन्माला आले. याच्याही पुढे जाऊन सांगतो, या भारतीय संस्कृतीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये जिवंत माणसाला तत्वज्ञान सांगायला लावतील याच्यात नवल नाही. मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेणारे संत या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले. माणसं तत्वज्ञान सांगतील याच्यात काय नवल आहे. स्वामी विवेकानंदांचा ज्यावेळेला वेळ आली त्यांनी आपल्या गुरुचं स्मरण केलं, आणि स्मरण केल्याबरोबर मुकम करोति वाचालम. अरे गुरुची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली तर मुकावेद बोलू शकतो. संतांची कृपा झाली तर भिंत आकाशामध्ये उडू शकते. संतांची कृपा झाली तर 1400 वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेवाला ज्ञान मिळू शकतं. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुचं स्मरण केलं, तैसे सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपण होई, म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुचं स्मरण केलं आणि मुखातून पहिले शब्द बाहेर पडले. पहिल्या शब्दात अख्खी अमेरिका जिंकली. तुम्हाला माहिती आहे, मला एवढं सांगायचं नाही, पुढे चला. ज्या वेळेला अख्खी अमेरिका पागल झाली त्यावेळेला एक पत्रकार जवळ आला, आणि पत्रकार मंडळी जे असतात ना, हे काय विचारतील काही सांगता येत नाही. तो पत्रकार जवळ आला, तुम्हाला स्वामीजी तुमचं वय तर फार छोटं दिसतं, 31-32 वर्षात तुमचं वय दिसतं, अख्खी अमेरिका तुम्ही जिंकली, अख्ख्या लोकांना तुम्ही वेड लावलं, काय तुमचं व्याख्यान. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय बोलता स्वामीजी तुम्ही, काय तुमचं व्याख्यान आहे. पण एक प्रश्न विचारायचा स्वामीजी, हे जे धर्मग्रंथाचे ग्रंथ ठेवलेत ना, जरा तिकडे बघावं. स्वामी विवेकानंदांनी बघितले आणि स्वामीला त्यांनी प्रश्न विचारला, हे जे धर्मग्रंथ ठेवलेले दिसतात त्याच्यामध्ये तुमची भगवद्गीता कुठं दिसते जरा बघा. स्वामी विवेकानंदांनी जरा डोळे एकाग्र करून दृष्टी पाहिली तर त्यांना ग्रंथ दिसना. कारण 5-50 मोठाले ग्रंथ वर ठेवले, 25-30 पानाचा ग्रंथ काय दिसणार आहे खाली. ते म्हणजे दिसत नाही कुठे ठेवलाय. तो पत्रकार म्हणला, मी सांगतो ऐका कुठे ठेवलाय. हे जे ग्रंथ मोठाले ठेवलेत ना थप्पीला लावून, त्या सगळ्या ग्रंथांमध्ये तुमचा गीता नावाचा ग्रंथ सगळ्यात खाली ठेवलाय. स्वामी विवेकानंद म्हणजे मग ठेवलं ना, मग त्याच्यात काय झालं. ते म्हणे अहो तसं नाही, सोय ठेवल्या गेला म्हणून नाही, तुमचा अपमान करायचा म्हणून ठेवलाय. स्वामी विवेकानंद म्हणजे मग असू द्या ना, त्यांनी कृतीतून सिद्ध केलं. म्हणजे काय सिद्ध केलंय, सकारात्मक कशाला म्हणतात ते नीट ऐका. स्वामी विवेकानंद त्या पत्रकाराला उत्तर दिलं, हो इमारत किती मोठी बांधा, सोसायटी किती मोठी असू द्या, त्याचा पाया जर भक्कम नसेल तर इमारत उभी राहू शकत नाही. हे जे वर धर्मग्रंथ ठेवलेले आहेत त्या सगळ्या धर्माचा मूळ जर कोणी असेल तर तो हिंदू धर्म आहे. विठाला त्या विरोधकांनी ग्रंथ कशा करता खाली ठेवला होता, अपमान करण्याकरता. पण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, अरे या जगामध्ये जेवढे ग्रंथ आहेत किंवा जेवढे धर्म आहेत हे सगळे हिंदू धर्माचेच पोट धर्म आहेत. हे सगळे या जगामध्ये एक सनातन फक्त हिंदू धर्म आणि त्याच्या ह्या शाखा आहेत. जसं वटवृक्षाचा बुंदा मोठा असतो, त्याच्या शाखा अनेक असतात, तसा हिंदू धर्म हा मूळ आहे आणि त्याच्या शाखा म्हणजे इतर धर्म आहेत. या लोकांनी कृतीतून सांगून ठेवलंय. पण ज्यांनी खाली ठेवलं होतं त्यांनी उत्तर ऐकलं, त्याची तळ पायाच्या मस्तकाला तो तीळ पापड झाला. त्यांनी विचार केला, अरे काय पूर्व आहे, यांचा अपमान करण्याकरता मी हा ग्रंथ खाली ठेवला ना, हा म्हणतो हिंदू धर्म सगळ्यात मूळ धर्म आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी तो खालचा ग्रंथ काढला आणि सगळ्यात वर ठेवला, सगळ्यात वर ठेवून दिला. स्वामी विवेकानंदाचं सगळ्यात शेवटी व्याख्यान झालं. कारण काय व्हायचं, अमेरिकेतले लोक काय करायचे माहितीये का, तिथे भरपूर धर्मगुरू आले होते ना, नेमकं स्वामीजीचं व्याख्यान झालं की लोक निघून जायचे. मग तिथे लोक काय करायचे, सगळ्यात शेवटी स्वामीजींचं व्याख्यान ठेवायचं, सगळ्यात शेवट, कारण लोकांनी बसून राहावं म्हणून. स्वामी विवेकानंदाचं व्याख्यान झालं दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा पत्रकार जवळ आला. त्यांनी विचारलं, स्वामीजी काल तुमचा ग्रंथ खाली ठेवला होता, तुम्ही म्हणाले सगळ्या धर्माचा मूळ धर्म आहे, आज मात्र तुमचा धर्मग्रंथ तुमची गीता खाली नाही, आज तुमची गीता वर ठेवली, आज काय म्हणाल. स्वामी विवेकानंद म्हणले, मंदिर किती सुंदर बांधा, जोपर्यंत कळसाची स्थापना होत नाही तोपर्यंत मंदिराची परिपूर्णता होत नाही. हे सगळे धर्म म्हणजे एक मंदिर आहे आणि या मंदिरावरती कळस म्हणजे हिंदू धर्म आहे. विठाला भगवद्गीता सामान्य ग्रंथ समजू नका. ज्याने तो ग्रंथ वर ठेवला होता तो तिळपापड झाला, त्याची तळपायाच्या मस्तकाला लाही लाईली, तापला तो. त्याने विचार केला, अरे काय पोरग हे, खाली ठेवला तर मूळ म्हणतो, वर ठेवला तर कळस म्हणतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, तिसऱ्या दिवशी भगवद्गीता घेतली, खाली ठेवली नाही, वर ठेवली नाही, मग कुठं ठेवली, मधात. अगदी बरोबर, मधात ठेवून दिली. पत्रकार पुन्हा आला बाबा आणि त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी आज तुमचा ग्रंथ खाली नाही, आज तुमचा ग्रंथ वरी नाही, मधात ठेवलाय. स्वामी विवेकानंद म्हणले, तुम्हाला माहित नाही का शरीरामध्ये सर्वात महत्वाचा अवयव कोणता आहे, म्हणले हृदय. आणि हृदय किती नाजूक असतं, हृदय कुणाला द्यायचं नसतं. हृदय हा प्रेमळ असणारा एक अवयव आहे. या जगावरती खरा प्रेम करणारा हा फक्त हिंदू धर्मच आहे.
आणि हा हृदय जे आहे ना तळपायात आहे ना हृदय मस्तकावर आहे. हृदय हे बरोबर सेंटरला आहे. म्हणून हिंदू धर्म पायाखाली टाकण्याचाही नाही आणि हिंदू धर्म डोक्यावर घेण्याचा नाही. हिंदू धर्म हा हृदयात ठेवण्याचा धर्म आहे. त्या लोकांना कळालं ही भगवद्गीता किती महान आहे. ऐका किती अध्याय भगवद्गीतेमध्ये 18. या 18 अध्यायाचे नाव तुम्हाला पाठ आहे की नाही मला माहिती नाही. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे काय? रडणे. माणसाला रडायची लय सवय असते. नाही कुठं रडलं तर कमी बायको कशी तर नक्की रडत असतो. हे ठरलेलं असतं. कुठं नाही रडला तरी कोणी किती मोठा असू द्या महाराज, रडणं हे त्याच्या जीवनामध्ये कधी एक दिवस का असा येतो पण तो रडतच असतो. पण ऐका या मारक्या लोकांपुढे जर तुम्ही रडले तर तुमचा अपमान होईल. रडायचंच असेल ना तर भगवंता पुढे रडा, योग होईल. विठाला विठाला. अर्जुन रडला, नीट ऐका, पण कुणा पुढे नाही रडला. रडायचंय ना एकतर संतान पुढे रडा, रडायचंय ना देवा पुढे रडा, आणि रडायचंच असेल तर आपल्या श्रीगुरु पुढे रडा. अर्जुन रडला पण देवा पुढे रडला. म्हणून पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद. विषाद म्हणजे दुःख. रडला अर्जुन. का रडला? अर्जुन म्हणला देवा अरे युद्ध करायचं म्हणजे गुरुला मारायचं. गुरु न हत्वा हि महानुभावा श्रेयो भोक्तुम भैक्षमपि इह लोके हत्वार्थ कामोस्तु गुरुनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. देवा ज्यांच्या हाताला धरून मी लहानाचा मोठा झालो, ज्यांनी मला ज्ञान दिलं, मी पार्थ द्रोणाचा केला, तेने धनुर्वेद मद दिधला, तेने उपकारे काय आभारे लाभ धीतयाते. अर्जुन म्हणला देवा ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी मला पार्थ म्हणून पदवी जगामध्ये प्रसिद्धी केली, महादेवाबरोबर युद्ध करत असताना मी त्यांना जिंकून घेतलं. तू संग्रामी हरव जिंकला. युद्धामध्ये अर्जुनाने शंकराला जिंकलं. फक्त शंकराला जिंकलं का? निवात कवच नावाच्या राक्षसांना मारलं, गंधर्वाला हरविलं. एवढी शक्ती मला प्राप्त झाली. कुणामुळे? द्रोणाचार्यामुळे. आणि त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मी त्यांच्यावर बाण मारू? देवा हे माझ्याकडनं शक्य होणार नाही. विठाला विठाला. रडला का नाही अर्जुन? पण देवाने सांगितलं अर्जुना या जगामध्ये आपल्या धर्माचं पालन करत असताना मृत्यू जरी प्राप्त झाला तरी माणसाने मागं पुढे पाहायचं नसतं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संभाजी नावाचे एक असे शूरवीर जन्माला आले. आपल्या क्षत्रिय धर्म पालन करत असताना त्यांनी आपला मृत्यू पत्करला पण आपल्या धर्माचा त्याग केला नाही. आणि आपल्या धर्माचा त्याग करायचा नसतो हे भगवद्गीतेने सांगितलं. भगवद्गीता सांगते स्वधर्माचं पालन करत असताना माणसाला मृत्यू जरी आला तरी तो श्रेयस्कर आहे. हा श्लोक आठवतो का बघा? विठाला विठाला. ज्ञानवरीने उदाहरण दिले किंवा भगवंत सांगतात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. ज्ञानवरीने उदाहरण दिले. लहान बाळ आहे, 4-5 दिवसाचं बालक आहे. आता लहान बाळाला जर दुग्धपान करायचं असेल तर त्याची आईच बरोबर आहे की नाही? योग्य आईच आहे की नाही? आणि दुसरी रंभा आली किंवा मेनका आली नाही तर उर्वशी आली, त्या बाळाला काय कामाची? ज्ञानोबा म्हणतात त्या बाळाकरता त्याची आई जशी योग्य आहे तशा मानवी जीवनामध्ये माणसाला सुखाचा उपभोग घ्यायचा असेल तर आपल्या स्वधर्माचं पालन करणं हे त्याच्याकरता योग्य आहे. विठाला विठाला. या भगवद्गीतेमध्ये क्षत्रियाचं कर्म सांगितलंय, याच्यामध्ये वैश्याचं कर्म सांगितलंय, याच्यामध्ये ब्राह्मणाचं कर्म सांगितलंय, याच्यामध्ये सेवा करणाऱ्याचं कर्म सांगितलंय. मला सगळा विस्तार करायचा नाही. आणि या भगवद्गीतेचं तंतोतंत पालन शंभूराजाने आपल्या जीवनामध्ये केलंय. क्षत्रियाचा धर्म सांगत असताना 18वा अध्याय तुम्ही पाहून घ्या. 18व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलंय माणसाने, भगवंत म्हणतात अर्जुना आपल्या स्वधर्माचं पालन करत असताना क्षत्रियाला मृत्यू आला तरी त्यांनी मागे पुढे पाहायचं नसतं. मग कोणाबरोबर युद्ध करायचं झालं तरी चालेल. परशुराम नावाचं एक पात्र होऊन गेले आणि परशुरामाचा शिष्य आहेत भीष्माचार्य. आता तुम्हाला इतिहास माहित असेल. भीष्माचार्यावर ज्या वेळेला ते अंबामली मला तुझ्यासोबत लग्न करायचंय ते म्हणजे मी ब्रह्मचारी आहे. ते गेले परशुरामाकडे ते आणि तिने सांगितलं तुमचा शिष्य ऐकत नाही, माझ्याबरोबर लग्न करत नाही. परशुराम युद्धाला तयार झाले आणि भीष्माचार्याने आपल्या गुरुबरोबर युद्ध केलं पण आपल्या धर्माचा त्याग केला नाही. विठाला विठाला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेला संभाजीराजाला पकडलं गेलं आणि आळंदी पासून एक 15 किलोमीटर 15 पण नसेल 9-10 किलोमीटर अंतरावरती तुळापूर नावाचं एक गाव आहे. त्या तुळापूरला समाधी आहे पण तुळापूरच्या पुढे 2 किलोमीटरवर वळू बुद्रुक नावाचं गाव आहे. जर आळंदीची वारी करताना तशी संभाजीराजाच्या तुळापूरची वारी प्रत्येक क्षत्रियाने केली पाहिजे. जर संभाजीराजाने जर आपलं बलिदान दिलं नसतं तर इथं आपण कीर्तन करू शकलो नसतो. विठाला विठाला. औरंगजेबाने संभाजीराजाला पकडलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि सभेमध्ये हजर केलं. आणि हजर केल्याच्या नंतर औरंगजेब म्हणतो 9 बरस का था ये सांभा तब मिला था है हमें आगरा में तब पूछा था हमने इसे क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब संभाजी ने जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे संभाजी राजाचे डोळे फोडले गेले पण नाही धर्माचा त्याग केला.
संभाजीराजाचे हात छाटले गेले पण नाही धर्माचा त्याग केला. संभाजीराजाच्या अंगावरलं कातडं सोलून काढलं पण नाही धर्माचा त्याग केला. एवढंच नव्हे, संभाजीराजाची जीभ कापून काढली. तुम्हाला सर्वांना माहिती असेल कशी कशी जीभ कापली संभाजीराजाची. डोळे फुटलेले आहेत. कवी शाने नंगी लखलखती तलवार घेऊन हातात जीभ कापण्याकरता. पण जीभ कापायची कशी? संभाजीराजाचा तोंड बंद होतं म्हणून एखाद्याने नियुक्ती केली तोंड उघडलं पाहिजे म्हणून ओठ फाडण्याचा प्रयत्न केला, तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, पण जबडा काय संभाजीराजाचा उघडेना. मग दोघं जण पहिलवान पुढे आले, त्यांनी चाळ्यावरती मस्तकावरती दाब दिला जबडा उघडण्याकरता, पण कितीही प्रयत्न केला तर जबडा उघडत नव्हता. म्हणून एखाद्याने नियुक्ती केली, संभाजीराजाचं नाक दाबून धरलं, श्वासाकरता प्राण तळमळले, ओठ लवलवले, संधीचा फायदा घेतला, तोंडामध्ये सांडशी टाकली, सांडशीमध्ये जीभ पकडली, ओढली बाहेर, सप तोंडातून आला फक्त लाल बुंद रक्त, जीभ पडली होती समोरच वळवळत. ज्या जिभेने आवाज दिला हर हर महादेवचा, जी जीभ म्हणत राहिली मासाहेब, आऊसाहेब, आवासाहेब, ती जीभ समोरच वळवळत पडली होती. ती सुद्धा संभाजीराजापासून वेगळं व्हायला तयार नव्हतं. औरंगजेब एवढं थांबला नाही. कोणीतरी यायचं, संभाजीराजाच्या बोटाचे नख सांडशीमध्ये पकडायचं, सांडशीत पकडून नख ओढायचं. सामान्य समजलंय. कोणीतरी यायचं तलवारीने बाहूचं मांस काढायचं, कुणीतरी यायचं मांडीचं मांस काढायचं, कुणीतरी यायचं छातीचं मांस काढायचं, गिधडा कुत्र्यांना खाऊ घालायचं. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार छळ चालले होते. तहान लागत होती, पाणी देत नव्हते. भूक लागत होती, अन्नाचा घास देत नव्हते. अरे झुकला असता, नमला असता तर शायनिंगने आनंदात जीवन जगला असता. पण संभाजीराजा आपलं बलिदान दिलं, पण शेवटी झुकला नाही, स्वधर्माचा त्याग केला नाही. शेवटी उगवली फाल्गुन वद्य अमावास्या म्हणजे गुढीपाडव्याचा आदला दिवस. औरंगजेबची अखेरची सजा होती, संभाजीचं मस्तक कलम करा. संभाजीराजाचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फाळाला ते मस्तक अडकवलं आणि निघाली दिंड वाजत गाजत. वडू बुद्रुक पासून, ऐका, वडू बुद्रुकला संभाजीराजाचं मस्तक छाटलं आणि ती दिंड वाजत गाजत विटंबना करत करत ते मस्तक तुळापूरला आणलं, जिथं त्रिवेणीचा संगम आहे, भीमा, भामा आणि इंद्रायणी. तिथपर्यंत दिंड वाजत गाजत आणली होती. आणि तो संभाजीराजाच्या मस्तकाचा तो भाल्याचा फाळ त्या इंद्रायणी भीमेमध्ये जिथं रोवला, तिथं आता संभाजीराजाची समाधी आहे. त्या संभाजीराजाच्या मस्तकातून एक रक्ताचा थेंब त्या इंद्रायणी भीमेच्या पात्रामध्ये पडला आणि थरारली इंद्रायणी भीमा. आजही ती इंद्रायणी भीमा संभाजीराजाच्या मस्तकाकडे तिरच्या मानाप करून अश्रू ढाळते आणि ती इंद्रायणी भीमा या हिंदू धर्मातल्या लोकांना कंठरवाने सांगते की सर्जा संभाजीराजा हिंदू धर्मातल्या लोकांना कळलाच नाही. तुम्ही औरंगजेबाचं आत्मचरित्र कधी वाचा. त्या औरंगजेबाने आपल्या आत्मचरित्रामध्ये संभाजीराजाची स्तुती केली. शत्रूने सुद्धा आपली स्तुती करावी. तो औरंगजेब म्हणतो सचमुच छावा था छावा शेर का. संभाजीराजाविषयी तो बोलतो, संभाजीराजाविषयी तो लिहितो सचमुच छावा था छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन नहीं झुकाई उसने अपनी आंखें हमारे सामने, हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने, हमने जबान काट दी उसकी लेकिन नहीं मांगे उसने रहम के 2 लफ्ज, हमने पांव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का, होगे कभी कामयाब तो पहुंचेंगे दिल्ली. पण दिल्लीला परत जायचं सौभाग्य या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी त्याच्या भाग्याला येऊ दिलं नाही. संभाजीराजाचं बलिदान झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातला वारकरी हा धारकरी झाला आणि औरंगजेबाची कबर इथंच महाराष्ट्रात बांधून मग शांत झाला. विठाला विठाला. संभाजीराजाला हे जे बळ मिळालं होतं ना, ते केवळ फक्त भगवद्गीतेतून मिळालं होतं. आणि जो व्यक्ती भगवद्गीता वाचतो, जो व्यक्ती भगवद्गीतेचं चिंतन करतो, जो व्यक्ती भगवद्गीतेचं पारायण करतो, तो मरेल पण धर्माला कधी सोडणार नाही, कधी सोडू शकत नाही. आज जे धर्माचं धर्मांतर चाललंय, लोकांना आपला हिंदू धर्म करायला तयार नाही. वाईट वाटतं. एवढे छोटेली मुलं मोबाईल खेळतात. मला आपल्याला जेवढं कळत नाही तेवढं त्या मुलांना कळलं पाहिजे. विज्ञानाचं युग आहे, ती चांगली गोष्ट आहे, कळलंच पाहिजे. पण जेवढा मोबाईल कळतो ना त्याच्यापेक्षा 100 पट आपल्या पोरांना पहिली गीता कळली पाहिजे. मोबाईल कळाला नाही पाहिजे या मताचा मी नाही. विज्ञान कळालं पाहिजे. सध्या कम्प्युटरचं युग आहे, विज्ञानाचं युग आहे, विज्ञान कळालंच पाहिजे माणसाला. पण विज्ञानाबरोबरच आपला जो धर्म आहे त्या धर्माची जी गीता आहे ती गीता प्रत्येकाला कळाली पाहिजे. आणि जोपर्यंत गीता कळत नाही तोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये हिंदू धर्माविषयी जी कट्टरता असते, हिंदू धर्माविषयी जे प्रेम असतं, धर्माकरता जो त्याग असतो, धर्माकरता जे साहस अंतःकरणामध्ये लागतं ते येऊ शकत नाही महाराज. ही भगवद्गीतामध्ये सामान्य ग्रंथ समजू नका. एक काळ अर्जुन म्हणतो देवा मी युद्ध करणार नाही, आणि गीता ऐकल्याच्या नंतर असा युद्ध करतो, 18 अक्षौहिणी सैन्याचा निपात करतो. एवढं बळ अर्जुनाकडे आलं कुठून बोला. 18 अक्षौहिणी सैन्याला मारणं जो पाटले तुम्हाला,
त्या 18 अक्षनी सेनेला मारण्याची ताकद फक्त भगवद्गीता श्रवण करण्यातूनच येऊ शकते. म्हणून भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ या जगात दुसरा कोणता नाही. विठाला विठाला. काय मिळतं भगवद्गीता वाचून? ऐका, तुम्ही लोक म्हणता भगवद्गीता वाचून काय मिळतं? अरे भगवद्गीता वाचल्याच्या नंतर धर्माचं ज्ञान होण्याचं नवल नाही. मनुष्य जन्म भगवंतांनी मोक्षाच्या प्राप्तीकरता दिलेला आहे आणि हा मोक्ष सुद्धा भगवद्गीता वाचून होतो. काही लोक म्हणतील महाराज पण आम्हाला भगवद्गीता वाचता येते ती संस्कृत मध्ये आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं नका वाचू, पण केवळ कानाने तर ऐका. एखाद्याला ज्याला वाचता येत असेल ना त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बसून फक्त भगवद्गीता कानाने ऐका, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. काही लोक म्हणतील महाराज निंदा ऐकू ऐकून येतं नको ते ऐकू ऐकू आमचे कान बधीर झाले, तोप टाकली तरी ऐकू येत नाही आता, आणि तुम्ही भगवद्गीता ऐका म्हणता, काय करणार आहे? ज्ञानोबाराय म्हणले नाही ऐकता येत ना, नाही वाचता येत ना, फक्त भगवद्गीता घ्या, तिचे पानं उघडा आणि फक्त गीता 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 म्हणा, तुम्हाला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. गीता 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 जर कळाली तर मोक्ष प्राप्त होतो. आता ऐका, गीता कोणत्या भाषेत आहे? संस्कृत मध्ये. आणि संस्कृत भाषा आपल्याला कळती का? मी जर तुमच्या पुढे म्हणलं ऐवण रोड रो केवंग आयाव छायवराट लान यमंगनम झबाय घडदास जब घडदास खपा चटता चटताव कपाय शशसार हल, तुम्ही म्हणला तू कधी हलणार आहे सांग बरं? कळतं का आपल्याला? मी काय म्हणलं आता हे माहित नसेल तुम्हाला. तुम्हाला वाटलं असेल तलटण हिंगणबेट केलं का काय? हे लघु सिद्धांतामधले 14 सूत्र आहेत आणि या 14 सूत्रावरती अख्खं संस्कृत इमारत उभी आहे. अख्खं म्हणजे विठाला विठाला. ही भगवद्गीता जी आहे ही संस्कृत भाषेमध्ये आहे. आपल्याला संस्कृत भाषा कळत नाही. उदाहरणार्थ एखादा मी श्लोक म्हणलो तुम्हाला, पश्यान शृण्वान कृशान जिघ्रान नाशनान गच्छान स्वपान स्वसान प्रलापन विसृजन गृह्णन नुन्मिशन निन्मिशन नपी. काय कळतं आपल्याला? नाही कळत. उच्चार करणंच अवघड आहे तर कळणं किती अवघड आहे. भगवद्गीता कळले त्याला मोक्ष प्राप्त होतो. मग तुम्हाला महाराज आम्हाला कळत नाही, मग काय करायचं? ज्ञानोबारामध्ये नाही कळत ना, मग नुसती वाचा. लोक म्हणले अहो संस्कृत कळत नाही तर वाचायला काय? म्हणले मग नुसती कानाने ऐका. म्हणले कानाने सुद्धा ऐकत नाही, आम्ही बहिरे झालो. म्हणले मग नुसतं तोंडाने गीता गीता म्हणा. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय? गीता गीता म्हणणारा व्यक्ती एकदा का मेला की पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन इह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम. ज्ञानोबारायांनी याचं भाषांतर मराठीमध्ये कसं केलं बघा. मातेची या उदरपुहरी पचवणे विष्टेच्या दाखतरी उकडवणे नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती. लोकांना वाटतं मेलं की गेलं. आता या बायका आहेत ना, थोडस संसारामध्ये दुःख झालं की त्यांना वाटतं चला संपू, जीवन संपलं. त्यांना वाटतं मेलं म्हणजे संपलं. अरे नाही बाबा,
मेल्याच्या नंतर माणसाला भूत योनी प्राप्त होते, पिशाच योनी. तुम्ही म्हणाल आम्ही नाही म्हणत, तुम्ही नका म्हणून ज्ञानोबा म्हणतात. जैसा जना माझी खिचरू असं त्याची जनान वेगोचरू, किंवा भागवतामध्ये धुंदुकारीचं प्रकरण पहिल्यांदाच तुम्ही पाहून घ्या. प्रेत योनीला गेल्याच्या नंतर तहान लागते पण पाणी पिता येत नाही, भूक लागते खाता येत नाही, थंडी लागते अंगावर घेता येत नाही. मनुष्य जीवनात जेवढ्या वेदना असतात त्याच्यापेक्षा 1000 पटीने पिशाच योनीला गेल्याच्या नंतर भोगावे लागतात. विठाला विठाला. जोपर्यंत माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही ना, ब्रह्मज्ञान, तोपर्यंत माणसाची जन्म मरणाची परंपरा खंडित होत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळे भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं. पण ज्ञानोबा किंवा एकनाथ महाराज म्हणतात, जो व्यक्ती नुसतं गीता गीता म्हणतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. लोक म्हणतात असं कसं काय, ज्ञान झाल्याशिवाय तर मोक्ष होत नाही. तुम्ही काय म्हणता, गीता वाचली तरी मोक्ष, कानाने ऐकली तरी मोक्ष, पाठ केली तरी मोक्ष, आणि नुसती गीता गीता म्हणली तरी मोक्ष, असं कसं काय? ज्ञानोबाने उदाहरण दिले ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये. ऐका, 750 पूर्वी दिलेले उदाहरण आहे. ज्ञानोबा म्हणतात 750 पूर्वी एका व्यक्तीने 3 मजल्याची इमारत बांधली. आता सगळे 70-75च्या पुढे मंडळी बसलेले तिथं. 75 वर्षापूर्वी 3 मजली इमारत होती का हो? नव्हती का नाही? क्वचित एखादी असेल मुंबईमध्ये खाली, पण इकडे वर होती का कुठं? ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी उदाहरण दिलंय, म्हणजे तेव्हा मुंबई शहर होते नाही काय माहिती. 750 वर्षापूर्वी एका व्यक्तीने ज्ञानोबा म्हणतात 3 मजली इमारत बांधली. गर्दी झाली पाहण्याकरता कशी बांधली म्हणून. आता तुम्हाला याचं काही कौतुक वाटणार नाही, तुम्ही 100 मजल्याची इमारत, हे 750 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतो मी. ज्ञानोबाने दिले ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायात. 3 मजली इमारत बांधली, लोक पाहण्याकरता आले. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनी लोकांना जेवायला बसवलं. पहिल्या मजल्यावर लोक बसले पण जागा पुरली नाही. मग त्या श्रीमंत व्यक्तीने दुसऱ्या मजल्यावर लोकांना जेवायला बसवलं, तरी जागा पुरली नाही. मग त्याने 3ऱ्या मजल्यावर लोकांना जेवायला बसवलं. मग तो असा करतो का, पहिल्या मजल्यावर जे जेवायला बसले त्यांना भाकर बेसन वाढा, दुसऱ्या मजल्यावर जे जेवायला बसले त्यांना डाळ चपाती वाढा, आणि 3ऱ्या मजल्यावर जे बसले त्यांना श्रीखंड पुरी वाढा, असा पंक्ती भेद करतो का तो? कारण तो बरे म्हणतात पंक्ती भेदकाचे मरतील पोरे, जो पंक्ती भेद करतो त्याची पोरं मारतात, असं तुका बरे म्हणतात. बिढाला बिढाला. ज्ञानोबा म्हणतात श्रीमंताच्या घरी जेवायला गेल्याच्या नंतर पहिल्या मजल्यावर बसा, दुसऱ्या बसा ना तर 3ऱ्या मजल्यावर बसा. तो पंक्ती भेद करत नाही. खाली बसलेले जे पक्वान आहेत तेच वर बसलेल्यांना पक्वान आहेत. कोळी तुमच्या पाठ असेल, समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वान्य. अर्ध्या ओळीमध्ये ज्ञानोबाने काय केले उदाहरण दिले. ज्ञानोबा म्हणतात श्रीमंत व्यक्तीच्या घरी जेवायला गेल्याच्या नंतर तळील्या, तळी म्हणजे पहिल्या मजल्यावर बसा, वरिल्या म्हणजे दुसऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यावर बसा. एकची पक्वान्नी कोणत्याही मधल्या बसा, तो पंक्ती भेद करत नाही, सगळ्यांना सारखे पक्वान्न मिळतात. तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षोचिला. ज्ञानोबा म्हणतात भगवद्गीता वाचली तरी मोक्ष, भगवद्गीता ऐकली तरी मोक्ष, भगवद्गीता पाठ केली तरी मोक्ष, आणि नुसतं गीता गीता म्हणली तरी मोक्ष. असा ग्रंथ या जगात दुसरा कोणता आहे? तुम्ही कुराण 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 मनावर होतो का मोक्ष? पहा, विचार. म्हणजे मला निंदा नाही करायची, पण त्यांना विचारा, नाही होऊ शकत. तुम्ही बायबल 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 म्हणा, मोक्ष होतो का? नाही. पण नाथ महाराज सांगतात गीता 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 वाचे जे म्हणते. नका ऐकू गीता, नका श्रवण करू, नका अर्थ समजून घेऊ, फक्त गीता गीता गीता. म्हणून या हिंदू धर्माचा धर्मग्रंथात एवढी पावर आहे महाराज, नुसती गीता 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 त्या ग्रंथाचं नाव जरी घेतलं तर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून गीतेसारखा महान ग्रंथ या जगात दुसरा कोणता नाही. विडोबा राकुमार प्राप्त होतो. अशा गीतेमध्ये किती अध्याय आहेत? बोला, गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18. त्या 18 अध्यायाचे नाव काय? मी पहिल्या अध्यायाचं नाव सांगून दिलं, अर्जुन विषाद योग. दुसऱ्या अध्यायाचं नाव काय? बोला पटापटा. सांख्य योग. 3ऱ्या अध्यायाचं नाव काय आहे? कर्मयोग. 4थ्या अध्यायाचं नाव काय आहे? बोला पटापटा लवकर. तुम्ही म्हणाल मग तुला कशाला बोलवलंय? तुला तेवढ्या करताच तर बोलवलंय. याच्यापेक्षा दुर्भाग्य अजून दुसरं कोणतं आहे? अरे ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्मग्रंथाचे जर नाव आपल्याला माहित नसतील, त्या अध्यायाचे नाव जर माहित नसतील, तर याच्यापेक्षा अजून दुर्दैव कोणतं आहे? भगवद्गीता हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती पाहिजे. 3ऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, 4थ्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग, 4थ्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग, 5व्या अध्यायाचं नाव काय? ऐका, ज्ञान कर्म संन्यास. 6व्याचं अभ्यास योग किंवा आत्मयोग, असे 2 नाव आहेत त्याला. 7व्या अध्यायाचं माया योग. 8व्या अध्यायाचं नाव काय? अक्षर ब्रह्मयोग. 9व्या अध्यायाचं नाव, 9व्या अध्यायातला श्लोक राजविद्या राजगुह्यम आहे की नाही? म्हणून 9व्या अध्यायाचं नाव काय आहे? राजविद्या राजगुह्य योग. 10व्या अध्यायामध्ये काय सांगितलं देवाने? तंबाखू कशी चोळायची, मतदान कसं करायचं, कोणाकडनं पैसे घ्यायचे, कोणाला ठोकायचं. 10व्या अध्यायामध्ये काय सांगितलं देवाने? 7-5 प्रधाना विभूती सांगितल्या. किती सांगितल्या? 7वर 5 किती झाल्या? 75. म्हणजे 75 विभूती अर्जुनाला देवाने सांगितल्या. मग त्या अध्यायाचं नाव काय ठेवलंय? विभूती योग. विको कमी करा.
11व्या अध्यायामध्ये काय आहे? भगवंतांनी विश्वस्वरूप अर्जुनाला दाखवले की नाही? मग विश्वस्वरूप 11व्या अध्यायामध्ये दाखवलं म्हणून त्याचं नाव आहे विश्वस्वरूप योग. 12व्या अध्यायामध्ये काय आहे? भक्ताची लक्षणे सांगितले. अद्वेष्टा सर्व. ऐका, भक्त म्हणजे काय? म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. भक्त म्हणजे केवळ चांगले कपडे घालणं, फक्त चांगला गण लावणं, चांगली माळ घालणं, याला भक्त म्हणणं नाही. भक्त कशाला म्हणतात? त्याची लक्षणं सांगितले. अद्वेष्टा सर्व भूतान म्हणजे भक्ताची लक्षणं सांगितली नाही. 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितले. भगवंत सांगितलं, अर्जुना मला विद्वान आवडत नाही, अर्जुना मला ज्ञानी आवडत नाही, पण माझा भक्त मला किती आवडतो सांगू का? अरे भक्त तर सोड, भक्ताचं जे वर्णन करतात तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. देवाने असं नाही म्हणले, देव नाही म्हणला ज्याला वेद पाठ हे तुम्हाला प्राणापेक्षा आवडतो, नाही. देव असं नाही म्हणला गीता ज्याला पाठ हे तुम्हाला प्राणापेक्षा आवडतो, नाही. जो चांगलं कीर्तन करतो, चांगलं प्रवचन करतो, तुम्हाला प्राण नाही. ज्ञानोबा म्हणतात किंवा भगवंत म्हणतात माझ्या भक्ताचा चरित्राचा जो गान करतो तुम्हाला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. म्हणून माणसाने कीर्तनातून फक्त भक्ताच्या, देवाच्या किंवा संतांच्या कथा सांगितल्या पाहिजे, सासू सुनांच्या नाही. विठाला विठाला. काय सांगत तुम्ही? तुम्हाला 12व्या अध्यायाचं नाव सांगत होतं. काय 12व्या अध्यायाचं नाव? भक्तियोग. भक्ती सांगितली 12व्या अध्यायामध्ये म्हणून भक्तियोग. 13व्या अध्यायाचं नाव काय? 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र सांगितलंय, क्षेत्रज्ञ सांगितलाय म्हणून त्या अध्यायाचं नावच आहे क्षेत्र, क्षेत्रज्ञ योग. 14व्या अध्यायामध्ये 3 गुण सांगितले. किती गुण आहेत आपल्या इकडं? जसं पोरीला पाहायला गेले तर लोक गुण पाहतात ना, ते गुण सांगितले काय मावले हो? नाहीतर जातात पोरगी पाहायला गेल्या 14व्या अध्याय सांगितलं म्हणतात. 14व्या अध्यायात गुण सांगितले, पण कोणते? सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. व्यक्ती कसा ओळखायचा नीट ऐका. समोरला आलेला व्यक्ती एका मिनिटात ओळखता येतो जर 14व्या अध्याय तुमच्या पाठ असेल तर. 14व्या अध्यायामध्ये व्यक्तीच्या पाहण्यावरून कळतं हा कोणत्या गुणाचा आहे. त्याच्या उठण्यावरनं, त्याच्या बसण्यावरनं, त्याच्या छोट्या छोट्या कृतीवरनं हा व्यक्ती कोणत्या कुळातला हे कळतं. नाना भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव का आचार गौरव सुकुलीनाचे. ज्ञानबराने उदाहरण दिलंय. जमिनीमध्ये किती शक्ती आहे हे अंकुरावरनं कळतं. तसा हा व्यक्ती किती कुलवान आहे, याचे आई वडील किती पवित्र आहेत, हा कोणत्या कुळातला आहे, त्याच्या हलण्यावरनं, चालण्यावरनं, त्याच्या बोलण्यावरनं कळतं. म्हणून माणसाची प्रत्येक कृती ही शास्त्र शुद्ध असली पाहिजे. मोठ्या माणसाला नजरेवर कळतं की हा व्यक्ती कोणत्या लायकीचा आहे. विठाला विठाला. 14व्या अध्यायामध्ये 3 गुण सांगितले, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. म्हणून त्या अध्यायाचं नावच काय ठेवलंय? गुणत्रय विभाग योग. 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय? इति गुह्यतमं शास्त्र. अतिशय गुह्य असणारं ज्ञान भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणून त्या अध्यायाचं नाव काय आहे? पुराण पुरुषोत्तम योग. मग आता 16व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय? आता नीट ऐकून ठेवा. शंकराचार्याने विचारलं, नीट ऐका, 5 मिनिटं घेणार, नीट एकाग्रतेने ऐका. गीता काय आहे? आद्यगुरु शंकराचार्यांना विचारलं, महाराज गीतेमध्ये काय सांगितलं सांगा ना. शंकराचार्याने 3 भाग केले. 6 1 6, 6 2 12, 6 18 झाले का? आद्यगुरु शंकराचार्याने विचारलं, बोला पहिल्या 6 अध्यायात काय सांगितलं? आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात भगवद्गीतेतल्या पहिल्या 6 अध्यायामध्ये फक्त कर्म सांगितलं. आता पुढे चला. म्हणलं मग दुसऱ्या 6 अध्यायात काय सांगितलं? आद्यगुरु शंकराचार्य सांगतात दुसऱ्या 6 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उपासना कशी करावी ती शिकवली. किती अध्याय झाले? 12. आणि विचारलं मग तिसऱ्या 6 अध्यायामध्ये काय सांगितलं? ते म्हणजे तिसऱ्या 6 अध्यायामध्ये तत्वज्ञान सांगितलं भगवंतांनी, बाकी दुसरं काही सांगितलं नाही. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात पहिले 6 अध्याय कर्म, दुसरे 6 अध्याय उपासना आणि तिसरे 6 अध्याय ज्ञान. ज्ञानोबारायला विचारलं, माऊली जरा तुम्ही सांगा गीतेमध्ये काय सांगितलं? ज्ञानोबाराय म्हणले, मला जर विचारत असाल तर माझी संगती वेगळी आहे. ज्ञानोबारायांनी कशी सांगितली नीट लक्षपूर्वक ऐका. आद्यगुरु शंकराचार्यांनी सरळ सरळ 3 भाग केले. पहिले 6 कर्म, दुसरे 6 उपासना आणि तिसरे 6 ज्ञान. ज्ञानोबारायला विचारलं, ज्ञानोबाराय म्हणले तसं नाही, मला जर विचारत असाल तर वक्ता हा स्वतंत्र असतो बोलण्याकरता. ज्ञानोबाराय म्हणले पहिल्या अध्यायामध्ये देवाने ज्ञान नाही सांगितलं. तुम्ही जर गीता शिकला असाल तर पहिल्या अध्यायामध्ये देव बोललाच नाही. पहिल्या अध्यायामध्ये फक्त अर्जुन बोललाय आणि अर्जुनाने देवाला तत्वज्ञान शिकविले बरं का पहिल्या अध्यायात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात पहिल्या अध्याय म्हणजे काय? पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. ज्ञानोबाराय म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये देवाने सांगितलं नाही. मग दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला त्याच्यामध्ये. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात कर्म सांगितलं. म्हणजे बघा आद्यगुरु शंकराचार्य सांगतात पहिला अध्याय तर 6 अध्याय, पहिल्यापासून 6व्यापर्यंत काय सांगितलं? कर्म. ज्ञानोबाराय म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये कर्म नाही, दुसऱ्या अध्यायामध्ये कर्म नाही, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म. तिसऱ्या अध्यायात चालू झालं तर कुठपर्यंत सांगितलं? 4थ्या अध्यायातला ब्रह्मार्पणम या श्लोकापर्यंत जर शिकला असाल तर. मग किती अध्याय झाले? तिसरा पूर्ण आणि 4था अर्धा, म्हणजे किती झाले? 1.5. ज्ञानोबाराय म्हणतात फक्त 1.5 अध्यायामध्ये देवाने कर्म सांगितलं. म्हणले मग 4थ्या अध्यायाच्या ब्रह्मार्पणम या श्लोकापासून तर 12व्या अध्यायाच्या अद्वेष्टा सर्व भूतानाम या श्लोकापर्यंत किती अध्याय झाले? 8. ज्ञानोबाराय म्हणतात देवाने उपासना 8 अध्यायात सांगितली. म्हणले मग ज्ञान. ज्ञानोबाराय म्हणले 12व्या अध्यायाच्या 12वा श्लोक
तर 15व्या अध्यायाचा शेवटचा इति गुह्यतमम किती झाले? 12वा अर्धा, 13वा पूर्ण, 14वा पूर्ण, 15वा पूर्ण आणि 12वा अर्धा किती झाले? 3.5. मग आता बोला, कर्म किती अध्याय सांगितलं? म्हणजे 1.5 अध्याय. उपासना किती अध्याय सांगितली? 8 अध्याय. आणि ज्ञान किती अध्याय सांगितलं? 3.5. मग 16वा 17वा 18वा अध्याय हा कशा करता? टाइमपास म्हणून सांगितलं का? ज्ञानोबराय म्हणजे तसं नाही. 16वा अध्याय जेव्हा का सांगितलं आहे का? समोर बसल्याच्या नंतर तत्वज्ञान चालू झाले की जी झोपी जातात आणि गाणे चालू झाले की उठून नाचतात. मग यांना तत्वज्ञान कळत नाही. का कळत नाही? याचा अर्थ यांच्या अंतःकरणामध्ये आसुरी संपत्ती असली पाहिजे. आणि काही काही लोकांना तत्वज्ञानाचा विचार चालू झाला की त्यांचे चेहरे खुलतात. त्यांना वाटतं सांगतच राहावं, ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. काही लोकांना ब्रह्म काय, माया काय, चिदविलास काय, अध्यात्मवाद काय हे सगळं कळतं त्यांना. पण काही काही लोकांना हे कळत नाही. मग ऐका, तत्वज्ञान कुणाला कळत नाही? म्हणजे आसुरी संपत्ती ज्याच्या चित्तात त्याला तत्वज्ञान कळत नाही. कुणाला कळतं? म्हणजे दैवी संपत्ती ज्याच्या चित्तात त्याला तत्वज्ञान कळतं. मग दैवी संपत्ती काय आणि आसुरी संपत्ती काय ही कळावी म्हणून 16वा अध्याय. म्हणून त्याचं नाव काय आहे? दैवासुर विभाग योग. कोणी एवढी गीतेची व्याख्या करू शकलं नाही, करू शकलं महाराज. वयाच्या 16 वर्ष ज्ञानोबराय गीतेचं स्पष्टीकरण असं स्पष्ट करतात. असं तत्वज्ञान स्पष्ट ज्ञानोबरायाशिवाय दुसरं कोणी सांगू शकलं नाही. विठाला विठाला. ऐका, आणि गीतेचं तत्वज्ञान देत असताना ज्ञानोबराय जातीपातीचा विचार नाही केला. तुम्ही महाभारत शिकले का? महाभारतामध्ये परशुराम नावाचं एक पात्र होऊन गेले. त्याच्यासारखा धनुर्वेद कोणाकडे नव्हता. पण ज्या वेळा कर्ण शिकायला गेला, दिलं का? बोला बोला, का नाही दिलं? परशुराम म्हणले मी फक्त हे ज्ञान ब्राह्मणाला देईल, बाकीच्यांना देणार नाही. आता त्या परशुरामाचे शिष्य कोण आहेत? द्रोणाचार्य. द्रोणाचार्याकडे शिकण्याकरता एकलव्य भिल्ल समाजाचा पोरगा गेला आणि त्यांनी सांगितलं, महाराज मला शिष्य करून घ्या, मला हे तत्वज्ञान शिकवा, मला धनुर्वेद शिकवा. द्रोणाचार्य म्हणले, बाळ मी क्षत्रियाला सोडून दुसरं कोणाला शिकवत नाही. म्हणजे बघा, भीष्माचार्य आपलं परशुराम म्हणतात मी ब्राह्मणाला सोडून शिकवत नाही, द्रोणाचार्य म्हणतात मी क्षत्रियाला सोडून शिकवत नाही. पण ज्ञानोबरायाने ज्यावेळेला गीतेचं ज्ञान निर्माण केलं ना, त्यावेळेला जातीपातीचा विचार नाही केला. कोणत्याही जातीचा असू द्या महाराज, न पाहियाती कुळाचा विचार. ज्ञानोबरायाने जातीपातीचा विचार नाही केला. सगळ्यांना हे ज्ञान ज्ञानोबरायाने वाटून दिलं. ऐका, ज्ञानोबरायाला ज्यावेळेला हे ज्ञान प्राप्त झालं, आता एक आठवडा तुमच्या कृपेने सांगून जातो. जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा मराठीत केल्यामुळे त्यांच्यावरती कोणता अन्याय झाला? बोला पटकन, वेळ घालू नका वाया, माझ्याकडे फार थोडा वेळ आहे. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी हे तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये जगाला दिलं, त्यावेळेला तुकोबरायावरती कोणता अन्याय झाला? त्यांचा गाथा बुडवला. तुम्हाला माहिती आहे सर्वांना. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 750 वर्ष म्हणजे आता जो समाधी सोहळा झाला कितवा झाला? 728वा आला असा ना तुम्ही आनंदीला आता परवा दिवशी. हा जो ज्ञानोबरायाचा समाधी उत्सव झाला हा 728वा समाधी उत्सव होता. 728 वर्ष झाले. पण ज्ञानोबरायांनी मराठीमध्ये हे तत्वज्ञान दिल्यामुळे ज्ञानोबरायावर कोणता अन्याय झाला नाही लोकांना कळाला. आपल्या वारकरी लोकांना सांगा बरं कोणता अन्याय झाला? जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा मराठीत केल्यामुळे त्यांचा गाथा बुडवला हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ज्ञानोबरायांनी ही भगवद्गीतेचं ज्ञान मराठीमध्ये भाषेमध्ये जगाला दिलं. अमृत अनुभव, चांगदेव 65, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, विरहिणी, अभंग, गवळणी किती माध्यमातून ज्ञान दिलं? मराठी भाषेत दिले की नाही? कोणता अन्याय झाला ज्ञानोबरायावर? नाही कळालं महाराज वारकरी लोकांना. का कोणता अन्याय झाला मी सांगतो, ऐका लक्ष करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबरायांचे गुरु कोण? बोला पटपट बोला. कोण? निवृत्तीनाथ. दादा नाही, निवृत्तीनाथ. ठीक आहे. निवृत्तीनाथांचे गुरु कोण? गहिनाथ. गहिनाथांचे गुरु गोरक्षनाथ. उलट जा, अभंग पाठ आहे तुमच्या. गोरक्षनाथाचे गुरु मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथाचे अभंग आता बोला. आदिनाथ गुरु सकाळी आता 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 बरोबर खाली या. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनी नाथ, निवृत्ती नाथ, ज्ञानेश्वर नाथ आहे का? नाही. हा ज्ञानोबरायावरती झालेला अन्याय आहे. विठाला
माझ्या वडिलाचं जे आडनाव आहे, माझ्या आजोबाचं जे आडनाव तेच माझ्या वडिलाचं नाव पुढे लागेल, माझ्या वडिलाच्या नावापुढे जे आडनाव तेच माझ्या नावापुढे लागायला पाहिजे. मग ज्ञानोबरायांच्या गुरुच्या पुढे नाथपदवी लागली, त्यांच्या गुरुच्या पुढे नाथपदवी, त्यांच्या गुरुच्या पुढे नाथपदवी, ज्ञानोबरायांच्या नावापुढे नाथपदवी का लागली नाही? नाही कळलं लोकांना. याचं कारण आहे का? ज्ञानोबराची गुरु परंपरा कोणती आहे? नाथ परंपरा आहे की नाही? सगळी नाथनाथ आहे की नाही? आणि नाथ परंपरेचा एक नियम होता, एका गुरुने एकच शिष्य करायचा, पुन्हा दुसरा शिष्य करायचा नाही. नीट कान ठेवून दाग हृदय एकाग्र करून मुद्दा आहे का मायबाप? भगवान शंकराने हे ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिलं, पुन्हा कोणाला दिलं का? नाही दिलं. मच्छिंद्रनाथाने हे ज्ञान गोरक्षनाथाला दिलं, पुन्हा कोणाला दिलं का? मच्छिंद्रनाथाने हे ज्ञान गोरक्षला दिलं, गोरक्षाने गहिणीला दिलं, पुन्हा कोणाला दिलं का? गहिनीनाथाने हे ज्ञान निवृत्तीनाथाला दिलं, पुन्हा कोणाला दिलं का? आणि निवृत्तीनाथाने ज्यावेळेला ज्ञानोबरायाला दिलं त्यावेळेला ज्ञानोबरायांनी काय केलं? ज्ञानदेवासा गोरक्षनाथाला दिलं, पुन्हा कोणाला दिलं नाही. गोरक्षनाथाने गहिणीला दिलं, परत कोणाला दिलं नाही. गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला दिलं, परत कोणाला दिलं नाही. निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायाला दिलं, परत कोणाला दिलं नाही. पण ज्ञानोबरायाचा अंतःकरण किती व्यापक आहे बघा. ज्ञानोबरायांनी अख्ख्या जगाला हे ज्ञान वाटून दिलं. जे जे आपणासी ठावे ते ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे आघवे जग. ज्ञानोबरायासारखा कृपाळू, ज्ञानोबरायासारखा उदार महात्मा या जगात अजून जन्माला आला नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता जगाला दिली, पण ठराविक लोकांकरता संस्कृत भाषेत नाही कळली आपल्याला. व्यासाने जगाला ज्ञान दिलं, पण संस्कृत भाषेत नाही कळलं आपल्याला. शंकराचार्याने जगाला ज्ञान दिलं, पण संस्कृत भाषेत नाही कळलं आपल्याला. पण ज्ञानोबरायाने विचार केला, जगाला जर ज्ञान द्यायचं असेल ना तर त्यांना कळेल त्या भाषेत द्या. म्हणून ज्ञानोबरायाने जगाला ज्ञान देत असताना माझा मराठाची बोलत होती, जे अमृता ते ही पैजा जिंकले, ऐसे अक्षरे रसिके. ऐका मायबाप, जर ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी मराठी भाषेत सांगितली नसती ना तर इथे मी कीर्तन करू शकलो नसतो आणि तुम्ही ऐकायला बसले नसते. महाभारत तुम्ही ऐका, कर्णाचा भाऊ होता शोण. मृत्युंजय नावाची कादंबरी एकदा वाचा, मग तुम्हाला कळेल. त्या शोणनी संस्कृत भाषेतले काही मंत्र कानाने ऐकले. आता लहान लेकरू होतं ते, आता लहान लेकराला काय कळतं का मावलं, त्यांनी ते कानाने ऐकले, ते तोंडाने म्हणत चाललो होते ते मंत्र. काही लोकांनी ऐकलं, ते म्हणजे अरे शूद्र जातीमध्ये जन्माला आला आणि वेदाचे मंत्र म्हणतो. लोखंडाचं पाणी केलं, त्याला शिष्य म्हणतात. आणि ते लोखंडाचं पाणी त्याच्या तोंडात आणि कानात ओतलं. काय भयानक सजा होती. म्हणजे सामान्य जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीने वेदाचे मंत्र जर कानाने ऐकले तर त्याच्या कानात शिसं ओतलं जायचं, आणि तोंडाने जर उच्चार केला तर त्याच्या मुखात लोखंडाचं पाणी करून शिसं ओतलं जात होतं. एवढी भयानक सजा दिल्या जात होती. पण ज्ञानोबराय ज्यावेळेला जन्माला आले, ज्ञानोबरायाने विचार केला, ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत या जगाची मुक्ती होत नाही, आणि या लोकांना ज्ञान देणार. म्हणून ज्ञानोबराय आपल्या गुरुकडे जातात आणि विनंती करतात, महाराज जोपर्यंत जगाला ज्ञान होत नाही तोपर्यंत जग सुखी होत नाही, म्हणून मला हे जगाला ज्ञान द्यायचंय. निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञान द्यायचं तर द्या अवश्य, माझं काही म्हणणं नाही. पण आपल्या घराण्याची एक परंपरा आहे, एका गुरुने एकच शिष्य करायचा, दुसरा शिष्य करायचा नाही. ओवी सांगेल प्रमाण. कोणी मला सांगतात काय? ज्ञानोबरायाने 18व्या अध्यायामध्ये स्पष्ट देऊन ठेवलंय, एक शिष्य एक गुरु. एका गुरुने एकच शिष्य करायचा, दुसरा शिष्य करायचा नाही. ज्ञानोबराय म्हणले, माऊली गुरुदेव, पण ही परंपरा मोडून काढल्याशिवाय लोकांना ज्ञान कसं होईल? मी एकाला जर ज्ञान दिलं तर या जगाचा उद्धार कसा होईल? लोकलेलं ज्ञान मराठी भाषेतल्या लोकांना कसं होईल? म्हणून ज्ञानोबरायाने संस्कृत भाषेमध्ये लोकलेलं ज्ञान प्रगट केलं. महाराज लोकले ज्ञान जग Yeah.
बंदिस्त झालं होतं, पण लोपलेलं ज्ञान ज्ञानोबराने काय केलं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानदाता. लोपलं होतं महाराज हे ज्ञान, म्हणून ज्ञानोबराने आपल्या गुरुला विनंती केली, महाराज हे ज्ञान मला जगाला देऊ द्या. निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञाना अरे आपल्या घराण्याची परंपरा आहे, आपल्या कुळाची परंपरा आहे, एका गुरुने एक शिष्य करायचा. माझी परंपरा बघ, मी तुला ज्ञान दिल्यानंतर पुन्हा कोणाला दिलं नाही. पण ज्ञानोबराय म्हणले कलियुग आहे, कलियुगामध्ये नियम बदलले पाहिजे. त्यावेळेला सांगितलं तुला करायचं तर कर, पण तुझ्या नावापुढे नाथपदवी लागणार नाही. ज्ञानोबराने सांगितलं माझ्या नावापुढे नाथपदवी नाही लागली तरी चालेल, पण जगाला ज्ञान मिळेल ना. अरे जगाला ज्ञान मिळत असेल तर पदवीला काय करायचंय? पदवी करता बापाला सोडलेल्या अवलादी जन्माला आल्या, पण ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञान देण्याकरता आपल्या पदवीला सोडलं. जगात पहिले संत फक्त ज्ञानोबराय असे जन्माला आले, फक्त ज्ञानोबराय. ज्ञानोबराय सोडून दुसरं कोणी नाही. आणि ज्ञानोबरायांनी ही जी मराठी भाषेमध्ये ज्ञान निर्माण केलं, हे सहज सोपं वाटले तुम्हाला? अहो हे मंडळी इथं वाजवतात, एवढं सोपं वाटलंय? आळंदीमध्ये जर कधी तुम्ही आला तर हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, घाटावर जाऊन पहा, रात्रभर पोरं प्रॅक्टिस करत बसतात. ते बोट फुटतात, बँडेज लावून प्रॅक्टिस करतात, तवा इथं कीर्तन तुम्ही वाजवतात. ही मंडळी गातात, किती रियाज करावा लागतो, एवढं सोपं नाही ते. ज्ञानोबरायला विचारलं एका व्यक्तीने, माऊली वयाच्या 16 वर्षी तुम्ही मराठीत ज्ञानेश्वरी सांगता, ज्ञानोबरायला ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये सांगता आली नसती का हो? तुम्ही ज्ञानोबरायच्या वाङ्मयाचा अभ्यास केला असेल तर ज्ञानोबरायने फक्त 5 श्लोक लिहिलेत संस्कृतमध्ये अमृतानुभवात. पण ज्ञानोबरायची मराठी कळत नाही तर ज्ञानोबरायची संस्कृत कुठं कळेल हो? 18व्या अध्यायाच्या ओव्या पहा बरं, वाचल्यास ना तुम्ही ज्ञानेश्वरी? 18व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 10 ओव्या बाबा सगळेच तुमच्यासारखे नोकरीचा त्याग करून परमार्थाला नाही लागलेली. विठाला विठाला ऐका, किती एम.ए. बिल झालेला असू द्या, जाणीवपूर्वक शब्द वापरतो मी. आणि त्यांना म्हणा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या ओव्या संहिता न घेता एका दमात वाचून दाखवा, नाही वाचता येत. अरे ज्ञानोबरायची मराठी कळत तर ज्ञानोबरायची संस्कृत कुठं कळली असते? ऐका, 9033 ओव्या ज्ञानोबरायांनी संस्कृत मध्ये लिहिलेल्या असतात. आपल्याला काय कळलं असतं महाराज? ज्ञानोबराय संस्कृत आलं नसतं? ऐका, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला वय किती आहे माऊलीचं? 16. आणि 16व्या भाषेत वर्षी माऊलीला किती भाषेत होत्या? 56 भाषेचा शाबाश केला असेल. म्हणजे ज्ञानोबरायला 56 भाषेत होत्या, पण ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञान देण्याकरता संस्कृत भाषेचा अंगीकार नाही केला. ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञान देण्याकरता इंग्रजी भाषेचा अभ्यास अंगीकार नाही केला. ऐका, ज्ञानोबरायांनी जर ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये केली असती ना तर जगाला कळली असती, पण आपल्याला नसती कळाली. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये केली असती, जगात प्रसिद्ध झाली असती, पण आपल्याला नसती कळाली. ज्ञानोबरायांनी विचार केला माझी ज्ञानेश्वरी प्रसिद्ध होऊ नये तर नाही हो, पण माझी ज्ञानेश्वरी माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळाली पाहिजे. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी. ज्ञानोबराय म्हणतात ही ज्ञानेश्वरी मराठीमध्ये करण्याकरता मला किती कष्ट झाले माहितीये. माझी या सत्यवादाची वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबराय म्हणतात ही ज्ञानेश्वरी निर्माण करण्याकरता मी जन्म घेतले किती? बहुत कल्प. कल्प कशाला म्हणतात? क्रोता, त्रेता, द्वापार आणि कली. किती झाले? असे 4 युग गेल्याच्या नंतर एक कल्प होतं, कळलं का? आणि ज्ञानोबरायांनी असे कल्प किती घेतले? बहुत. आणि काय केलं? सत्य बोलण्याची तपश्चर्या केली, आणि त्या सत्य बोलण्याच्या तपश्चर्येतून जो निर्माण झाला तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्ञानोबराय म्हणले हा ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही, ज्ञानेश्वरीतली शेवटची उभी. उडते 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 या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? मी पुन्हा येईल नाही. म्हणजे मला कोणाला हिराय टीका टिप्पणी नाही करायचं, आपलं सरकार आहे. विठाला पुढती शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे. पुढती म्हणजे काय? मी पुन्हा सांगतो एवढा अर्थ. आणि किती वेळा म्हणले ज्ञानोबरायांनी? 3 म्हणजे पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो, पुन्हा सांगतो. काय? ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, पुण्य संपत्ती. ज्ञानोबराय म्हणतात मी अनेक जन्म जे पुण्य संचित केलं ना तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि तुम्ही घ्या, घेऊन वाचा, अभ्यास करा. सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला मोक्ष प्राप्त होतो, जो ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि असा महान ग्रंथ ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या करता निर्माण केला मराठी भाषेत. ज्ञानोबराय म्हणतात हा मराठी भाषेमध्ये ग्रंथ निर्माण करण्याकरता मला किती कष्ट झाले. अशक्य कोटीतले उदाहरण दिले ज्ञानोबरायांनी. समुद्र किती आहेत या पृथ्वी तलावरती? आपल्याला एकच 2-3 माहिती असतील फक्त. जर 7, ठीक आहे, 7 समुद्र आहेत. रावणाने प्रतिज्ञा केली होती मी समुद्र गोड करीन, बरोबर? पण ज्ञानोबराय म्हणतात समुद्र गोड त्यांनी प्रतिज्ञा केली पण त्याला करता आली नाही. ज्ञानोबराय म्हणतात गोड नाही, 7ही समुद्र अमृताने भरता येतील.
अमृत तुल्याने नाही. वारीमध्ये हाणतो ना आपण झटका, चला चहा प्यायला, चहाचे नावच असतात अमृत तुल्य, सागर. वाटेने माहिती आहे आपल्याला, जाऊ दे तिकडे, त्याला काय घेणे. ज्ञानोबा म्हणतात सातही समुद्र गोड नाही अमृताने भरता येतील. शक्य आहे का? पण ज्ञानोबा म्हणतात सातही समुद्र अमृताने भरता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. ओव्यानंतर सांगतो, उदाहरण किती दिले ज्ञानोबा, नीट कान ठेवून आहे का? ज्या ज्ञानोबा आपण जेव्हा पाड प्रेम करतो ना, त्या ज्ञानोबाचं महत्व सांगतोय. वयाच्या 16 वर्षी माऊलीने केलेला पुरुषार्थ सांगतोय तुम्हाला. ज्या वयाच्या 16 वर्षी पोराला काय पाहावं, कुठं जावं, काय खावं, कुणाच्या संगतीत राहावं, कसं बोलावं, काही कळत नाही. त्या वयाच्या 16 वर्षी माऊलीने काय पुरुषार्थ केला ऐका. ज्ञानोबा म्हणतात सातही समुद्र अमृताने भरता येतील, अशक्य आहे, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. ज्ञानोबाने करून दाखविला. दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, आखी पृथ्वी सोन्याने मारता येईल. किती मोठी पृथ्वी माहिती का आपल्याला? पण ज्ञानोबा म्हणतात आखी पृथ्वी सोन्याच्या पात्र्याने मारता येईल. जसं तुम्ही आता पॅन्डॉल या मॅटने मडवला की नाही, तसं ज्ञानोबा म्हणतात आखी पृथ्वी सोन्याने मारता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही, करून दाखविला. तिसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत त्या सगळ्या चांदण्या चंद्र करता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही, करून दाखविला. चौथं उदाहरण दिले माऊलींनी, या पृथ्वी तलावरती जेवढे झाड आहेत मग त्या बेसरमी असल्या तरी, नाही कळलं, बेसरमी असल्या तरी कल्पतरू करता येतील, काँग्रेस सुद्धा करता येतं. नाही झालं उपटून टाकता येतं. विठाला विठाला या जागेवर आपल्या. चौथं उदाहरण दिले ज्ञानोबा यांनी, या पृथ्वी तलावरती जेवढे झाड आहेत ते प्रत्येक झाड ज्ञानोबा म्हणतात कल्पतरू करता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही, करून दाखवला. आणि शेवटचं 5 उदाहरण दिले माऊलींनी, या पृथ्वी तलावरती जेवढे दगड आहेत, पाषाण आहेत, गोटे, ते सगळे पाषाण, सगळे गोटे, सगळे दगड ज्ञानोबा म्हणतात चिंतामणी करता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. तुम्हाला ओव्या आठवल्या, धन्यवाद. विठाला विठाला. ज्ञानोबा म्हणतात साताही ओ सागराते सोपे भरिता अमृते, द्वार नवे तारा ते चंद्र करिता, कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम, तरी गीतार्थाचे वर्म निवडू नये. ज्ञानोबा म्हणतात आकाशातल्या सगळ्या चांदण्या चंद्र करता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. सातही समुद्र अमृताने भरता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. सगळ्या पृथ्वीला सोन्याने मरता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. या पृथ्वी तलावर असणारे सगळे झाड कल्पतरू करता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. या पृथ्वी तलावरती असणारे सगळे दगड, धोंडे, गोटे कल्पतरू करता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. आणि तो चमत्कार ज्ञानोबाने वयाच्या 16 वर्षी करून दाखवलाय. करील ते काय नव्हे महाराज, पण फक्त श्रद्धे करता परी पाहे. आपले प्रचारक लोक आपल्या संतांचं महत्व सांगायला कमी पडले हो. बाकीच्या संतांचा जो प्रचार झाला ना, त्यांचे 2-3च चमत्कार आहेत, बाकी नाही. या जगामध्ये ज्ञानोबाने रेडा बोलवला, कोण करू शकला हा चमत्कार? कोणाचा आहे असा चमत्कार सांगा? मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याला तत्वज्ञान देऊन त्याच्याकडे ज्ञानेश्वरी लिहून घेतली, कोण करू शकला हा चमत्कार? स्त्रीचा पुरुष केला, कोण केला हा चमत्कार? आकाशामध्ये भिंत उडवली, कोण केला हा चमत्कार? 1400 वर्ष जिवंत राहिलेलं चांगदेवाला ज्ञान दिलं, कोण केला हा चमत्कार? वयाच्या 16 वर्षी मराठीत लोकांना तत्वज्ञान शिकवलं, कोण केला हा चमत्कार? अरे ज्ञानोबाच्या समोर लोक ऐकायला बसायचे ना. सामान्य लोक ज्ञानेश्वरी ऐकून त्यांना समाधी लागली, याच्यात नवल नाही. ज्ञानोबा म्हणतात, अरे भूताने जरी माझी ज्ञानेश्वरी ऐकली ना, भूत कळतं ना. ओवी सांगतो मी, खेचेराची ही मना अनिल सात्विकाचा पान्हा. अरे ज्ञानोबा म्हणतात, माझी ज्ञानेश्वरी भूताने जरी ऐकली ना, तर त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण उत्पन्न होईल. आणि खरा जर माळकरी असेल, खरा वारकरी, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबाच्या समोर कोणी बसू द्या महाराज, त्याला समाधी लागायची. लुब्धली नाधी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारे, पंडित वाचक महाअनुभव एक सिद्ध साधकारे. असं गोड बोलायचे महाराज ज्ञानोबा. समोर बसले तुमच्यासारखे सुशिक्षित लोक नव्हते. पुणे मुंबईचे लोक आहात तुम्ही सगळे. हा भाग म्हणजे फार भाग्यवान भाग आहे. तिकडे वर जाऊन पहा, दिवसभर शेतात काम करावं लागतं लोकांना, 300-400 रुपये मिळतात फक्त.
रक्ताचं पाणी होईपर्यंत काम करावं लागतं. फार भाग्यवान लोक आहात तुम्ही. वर येऊन का आमच्या तिकडे दिवसभर 12 तास शेतामध्ये काम करावं लागतं. घाम गळतो, रक्ताचं पाणी होतं, हाडाचे काढ होतात आणि दिवसभरात 300 ते 400 रुपये मिळतात फक्त. असा शेतामध्ये काम करणारा नेवाशामध्ये वर्ग ज्ञानोबारांच्या समोर बसलेला आहे आणि त्यांच्या समोर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. दिवसभर शेतामध्ये काम करून थकलेले लोक पण ज्ञानोबाराच्या समोर येऊन ऐकायला बसले ना, कधी वेळ निघून जायचा त्यांना कळायचं सुद्धा नाही. स्त्री असेल तर तिला समाधी लागायची, पुरुष असेल तर तिला समाधी लागायची. ज्ञानोबराय म्हणतात श्रवणास सुमना समाधी जोडे तैसा वागविलास विस्तार. पुढचा शब्द मला सांगायचा आहे. गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मानू जगा. गीतेचा अर्थ ज्ञानोबराय म्हणतात मी जगाला सांगेल. मग ज्या गीतेचा अर्थ ज्ञानोबराने जगाला सांगितला ती गीता आपल्याला किती प्राणप्रिय पाहिजे. ज्ञानोबराची प्राण जर कोणता असेल तर ती गीता आहे. ज्ञानोबराने म्हणून गीतेवरती भाष्य केलंय. म्हणून ज्ञानोबरावरती जो प्रेम करतो त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये गीतेचं पारायण हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय मराठी पसायदानमध्ये काय म्हणतात, आणि ग्रंथोपजीवी. आता कळाला का? ये लोकी विशेष अन्वय करा. या लोकांमध्ये तो व्यक्ती विशेष आहे. कोण? विनोद फिरतो ते म्हणले का ज्ञानोबा? जो विनोद फिरतो तो विशेष आहे. कोणता विशेष आहे? आणि ग्रंथोपजीवी. उपजीवी म्हणजे ग्रंथ विकून पोट भरतो असा अर्थ आहे. ग्रंथोपजीवी म्हणजे काय? जो गीता वाचल्याशिवाय पाण्याचा घोटही घेत नाही तो ग्रंथोपजीवी आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात असा व्यक्ती या मूर्ती लोकात विशेष आहे. आणि असा व्यक्तीला काय मिळतं? दृष्ट. दृष्ट म्हणजे डोळ्याने दिसणार आणि अदृष्ट म्हणजे डोळ्याने न दिसणार. स्वर्ग पाहिलाय तुम्ही? नव्या अध्यामध्ये ज्ञानोबराने वर्णन केलंय. स्वर्गामध्ये ज्ञानोबराय म्हणजे स्वर्गामध्ये ऐरावतासारखं वाहन आहे, चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूच्या बगीचा आहेत, उच्चैश्रव नावाचा घोडा आहे. लयच बोर झाले तुम्ही तर तुम्हाला तिथं चान्स नाही गायला. तिथं गायला कोण आहे? गंधर्व गात गाणी. नाचायला पाटील नाही. रंभे ऐशी नाचली, उर्वशी मुखी विलासी. एवढं स्वर्गातलं दिव्य सुख त्याला अदृष्ट म्हणलंय. दृष्ट अदृष्ट. अदृष्ट म्हणजे स्वर्ग पाहिलाय तुम्ही? नाही. ज्ञानोबराय म्हणतात जो गीतेच्या नियमाने पारायण करतो त्याला इहलोकातलं सुख, दृष्ट सुख मिळतं. आणि असा गीतेचा पारायण करणारा व्यक्ती ज्यावेळेला मरतो त्यावेळेला त्याला अदृष्ट म्हणजे त्याला स्वर्ग प्राप्त होतो. दृष्टादृष्ट विजयी होवावे. ज्ञानोबरायने आशीर्वाद देऊन टाकलाय महाराज. जो ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, गीतेचं पारायण करतो, जिवंत आहे तोपर्यंत इहलोकातील सुख आणि मेल्याच्या नंतर त्याला परलोकातील सुख त्याला प्राप्त होतो. म्हणून तुम्हाला कमीत कमी असं वाटलं मेल्याच्या नंतर एखादा फेरफटका तरी मारायला जावा स्वर्गात, तर मग कमीत कमी मारताना एकदा तरी गीतेचं पारायण करून मारा. विठाला विठाला. अजून एक ओळी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात जो गीतेचे पारायण करतो त्या व्यक्तीला मी काय देतो? काया म्हणे वाचा जो सेवक होईल याचा. मी प्रत्येक ओळी म्हणतो ती तुम्ही पूर्ण करता. हे तुमच्या त्यागाचं फळ आहे. विठाला विठाला. महाराज ज्ञानोबरायच्या ओव्या मुखातून येणं, अभंग मुखातून येणं, श्लोक मुखातून येणं हे अनंत जन्माची पुण्य लागते. बौद्ध सुकृताची जोडी खूप पुण्य लागतं महाराजाच्या करता. ज्ञानोबराय म्हणतात जो गीतेला आपलं जीवन समर्पित करतो त्याला मी काय देतो? देणारा कोण आहे? रेडा बोलवणारे देणारे आहेत. प्रतिज्ञा कोण करणार आहे? ज्ञानोबराय. ते म्हणतात काया म्हणे वाचा जो सेवक होईल याचा. जो कायेने वाचेने मनाने गीतेला आपलं जीवन समर्पित करेल. ज्ञानोबराय म्हणतात कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती करी. माऊली म्हणतात मी त्याला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती करतो म्हणजे मी त्याला ब्रह्मज्ञान देतो. आणि असा भगवद्गीता नावाचा ग्रंथ ज्ञानोबरायने त्याच्यावरती ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे ज्ञानोबरायचा किती प्राणप्रिय आहे. आणि त्या ग्रंथाचं वैभव सांगतात. नित्य नेम वाची वदता अक्षरे. नियमाने जर एखादा व्यक्ती गीता 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 म्हणेल तर नाही पुनरावृत्ती तयार. त्याला पुन्हा जन्म मरणाला यावं लागत नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. जो व्यक्ती नित्य नेमाने ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, गीतेचं पारायण करतो, तया पुरुषोत्तम न विसंबे. त्याला परमात्मा विसरत नाही. म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर गीतेचं पारायण करा. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल गीतेचं पारायण करा. इहलोकातील सुख प्राप्त करायचं असेल गीतेचं पारायण करा. आणि मेल्याच्या नंतर तुम्हाला स्वर्गाला किंवा वैकुंठाला जायचं असेल तर फक्त गीता 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 म्हणा. असा महान ग्रंथाचं वैभव या अभंगातून सांगितलंय. ज्ञानेश्वर म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा. महाराज गीतेवरती किती बोलू. 8व्या अध्यायामध्ये हे गीतेचे श्लोक सांगूच का? 2 मिनिटं आहेत माझ्या अजून. विठाला विठाला. गीतेमध्ये 2 छंद सांगितले. 2 मिनिटं माझ्याकडे, मी तुमचा वेळ नाही घेणार. 2 छंद सांगितले गीतेमध्ये. अनुष्टुप छंद आणि गायत्री छंद.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा अनुष्ठुप छंदातला श्लोक आहे आणि सर्वशिचा हा मृत्यू सन्निविष्टो हा गायत्री छंदातला श्लोक आहे. आणि एका छंदामध्ये ज्ञानोबरायची गीता ज्ञानोबरायाजवळ, आपली गीता आपल्याजवळ. पण ऐका, ज्ञानोबराय म्हणतात एखाद्याने नुसती गीता नाही म्हणली पण नुसती खिशात जरी ठेवली ना, निस्ती खिशात तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो. मी सांगतो, ये गीतेचा पाठ जो जाणे तयाचीनी सांगातीपणे ग्रंथ लिहून वाणे पुस्तक मिसे, ज्याने गीता नुसती खिशात जरी ठेवली तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो. घडलेला प्रसंग सांगतो. आमचे गुरु डॉक्टर बाबा आणि ते डॉक्टर बाबांचे गुरु आनंदाश्रम स्वामी आणि त्यांचे गुरु होते नाना महाराज साखरे. नीट ऐका, परंपरेचे 2च मिनिटात सांगतो. नाना महाराज साखरेंचे गुरु शिष्य होते आनंदाश्रम स्वामी महाराज. त्या आनंदाश्रम स्वामीचे एक शिष्य होते, ते मिलिटरीमध्ये कामाला होते आणि ते दुसरं महायुद्ध झालं ना, त्या काळामध्ये त्यांना बोलून घेतलं युद्धाकरता या. आणि त्यांना जायचं होतं, त्यांना असं वाटलं आता युद्धामध्ये मरण का जीवन ते सांगता येत नाही म्हणून चला आता गुरुचं दर्शन घेऊ म्हणून ते आळंदीला आले. आणि आनंदाश्रम स्वामीच्या चरणावरती डोकं ठेवलं. आनंदाश्रम स्वामीच्या चरणावर डोकं ठेवून ते रडायला लागले. स्वामीने विचारलं का रडता? त्यांनी सांगितलं, स्वामीजी तुमची माझी शेवटची भेट आहे, आता मी युद्धाला चाललोय, तिथून वापस येईल की नाही सांगता येत नाही. स्वामीजी म्हणजे काळजी करू नको. त्यांच्या नीतिनियमात एक भगवद्गीता नावाचा ग्रंथ होता, त्यांनी तो घेतला आणि त्याच्या खिशात ठेवला जाताना. आणि स्वामीजींनी सांगितलं, युद्धाला गेलास रणभूमीवर ही गीता खिशात ठेवून जा, तुला काही होणार नाही. त्यांनी गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवला, ती गीता घेऊन गेले. युद्ध करत असताना लढत 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 सहज एक गोळी त्यांना लागली आणि ती बरोबर हृदयावरती आली. पण गीता असल्यामुळे ते त्याच्यातून ते वाचले. ते साक्षात नाना महाराज साखरे आणि आनंदाश्रम स्वामींनी सांगितलेला हा विषय आहे. भगवद्गीता आजही माणसाला तारते, असा तारणारा ग्रंथ जगात कोणता नाही. त्या ग्रंथाचं पारायण करा आणि तो ग्रंथ आपल्या धर्माचा धर्मग्रंथ आहे महाराज. जो व्यक्ती धर्म विसरतो त्या व्यक्तीला जीवनामध्ये काही प्राप्त होत नाही. गर्व से कहो हम हिंदू है. हर हर. सर्वांची क्षमा मागतो. ओळखू का? विठ्ठल जय जय.